27 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत चाललेल्या आपल्या 5 दिवसीय ध्यान आणि धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे। त्याचप्रमाणे या शिबिराचं आयोजन करणारे जावरा येथील राष्ट्रीय बौद्ध युवक संघ, त्याचे सर्व सदस्य पदाधिकारी, त्याचप्रमाणे गावातील उपासक उपासिका आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी दान दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, मदत केलेलं आहे, ते सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या पुण्याचं मी स्वतः अनुमोदन करतो। तर या ठिकाणी गेल्या आपण 5 दिवसांपासून अनेक विषयांवर आधारित धम्म शिकलेला आहे आणि या शिबिरामधून अनेकांना या गोष्टीची जाणीव निर्माण करून दिलेली आहे की धम्म हा एक प्रशिक्षणाचा विषय आहे। धम्माचं एक प्रशिक्षण होणं खूप गरजेचं आहे, कारण आपण पाहतो आणि जे मास्टर चिनकुंग आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं त्यांच्या एका पुस्तकामध्ये की बुद्धिझम इज नॉट अ रिलिजन, इट इज एन एज्युकेशन। का बुद्ध धम्म हा धर्म नाही तर ते शिक्षण आहे। तर जोपर्यंत आपण बुद्ध धम्माच्या प्रशिक्षणावर भर देत नाही तोपर्यंत धम्माचं जे आचरण करण्याची जी एक पद्धती आहे ती आपल्यामध्ये विकसित होणार नाही। आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहिती आहे की भारत देशामध्ये ज्या वेगवेगळ्या आपल्याला लेण्या दिसतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं दिसतात, तर ती सर्व विद्यापीठं, सर्व लेण्या या बौद्ध होत्या, बौद्ध धर्मीयांच्या होत्या, कारण त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जायचं। तुम्ही अजिंठा, वेरूळ किंवा महाराष्ट्रात तर भरपूर लेण्या आहेत किंवा विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, तक्षशिला, हे सगळे, आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने भिक्षू राहायचे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्राचं जे ज्ञान आहे ते त्यांना शिकवलं जायचं, दिलं जायचं। तर आपल्या बुद्ध धर्माची ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि ती एक प्रकारची शिक्षण प्रणाली आहे, प्रशिक्षण प्रणाली आहे। परंतु जसजसा काळ पुढे सरकतो तर प्रशिक्षण प्रणाली कुठेतरी दुर्लक्षित होऊन जाते आणि मग धर्म बनतो, रिलिजन बनतो, एक संप्रदाय बनतो, एक परंपरा बनते। आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा बुद्धाने त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये धर्म आणि धम्म या 2 गोष्टीमध्ये फरक करणारा एक भाग किंवा एक प्रकरण लिहिलेलं आहे। आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की धम्म हा प्रचार आणि प्रसार आहे, लोकांचं जीवन कल्याण करणारा विषय आहे, आणि धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पूजापाठ या पद्धतीचा तो विषय राहते। तर त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल, लोकांचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षणांवर भर देणं गरजेचं आहे। आणि आपण या ठिकाणी पाहतो गेल्या 5 दिवसांपासून आपण काही धम्माची प्रॅक्टिस करत आहोत, त्याचे उपदेश किंवा प्रवचनही ऐकत आहोत। तर आपल्या ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात येते किंवा आलेली असेल की धम्म माहीत करून घेणं, ते आत्मसात करणं, यासाठी त्याच्या कॉन्सेप्ट, त्याचे सूत्र हे बरोबर माहीत असणं गरजेचं आहे। ते जर आपल्याला माहीतच नसेल तर त्याचं आचरण कसं करणार, आपण ते समजून कसं घेणार? आणि म्हणून आपण भगवान बुद्धाच्या सूत्रांमध्येही आपण वारंवार ही गोष्ट पाहतो की भिक्षूंना, भिक्षुणींना भगवान बुद्धांनी जेव्हा धम्म शिकवला तर तो असा दीर्घकाळ
त्या लोकांनी त्याची प्रॅक्टिस केली आणि म्हणून जुन्या काळामध्ये असे शब्द होते, दीघ भानक, मध्यम भानक किंवा सूत्रधर, विनयधर, मातृकाधर असे जे शब्दप्रयोग त्या काळात वापरले जायचे, त्याचा अर्थच हा होता की त्यांना त्या त्या विषयाचं ज्ञान होतं. किंवा नेता विहारी, श्रद्धा विहारी अशा पद्धतीचे शब्द आपल्याला दिसतात. तर त्याचा अर्थ हा होता की ते पूर्ण वेळ मैत्रीची साधना करणारे आणि मैत्रीनुसारच जीवनयापन करणारे. म्हणजे आपल्याला हे धम्मामध्ये दिसून पडते की त्यांच्याकडे जसं त्रिपिटकांच्या सूत्रांचं, विनयाचं, मातृका म्हणजे त्याला अभिधम्म म्हणतात, त्याचं जे ज्ञान होतं ते तर ज्ञान होतंच, पण त्याबरोबर त्याची प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांची पण आपली स्वतंत्र ओळख होती. म्हणजे लोक जेव्हा जसं आपण विचारतो ना कुशलक्षेम, तर तेव्हा भिक्षू लोक जेव्हा एकमेकांना कुशलक्षेम विचारायचे तेव्हा ते स्वतःची ओळख देताना त्या प्रकारे ते द्यायचे. तर मी नेता विहारी आहे, कोणी अनित्य विहारी आहे, कोणी अशुभ भावना करणारे आहे. तर ते स्वतःची ओळख त्या पद्धतीने द्यायचे की ती कोणत्या गोष्टीमध्ये विहार करतात आणि त्याचा तो आनंद किंवा त्याचं नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि आपल्याला असे अनेक सूत्र आढळतात जिथे भगवान तथागतांनी सांगितलं की हे सूत्रधर आहेत, तर त्यांचे 500 भिक्षू त्यांच्या सानिध्यात ते राहतात, ते सगळे सूत्रधर असायचे. हे प्रज्ञावानांच्या प्रज्ञावंतामध्ये 500 भिक्षू हे प्रज्ञावंत आहेत आणि ते प्रज्ञेच्या प्रचार प्रसारामध्ये किंवा याच्यामध्ये ते राहतात. कुणी रिद्धिबल आहे तर रिद्धिबलवाले त्यांचा एक आपला ग्रुप होता. तर ही एक एज्युकेशन प्रणाली किंवा एज्युकेशन सिस्टम ही बुद्ध धर्मामध्ये प्राचीन काळापासून आहे. आणि ही एज्युकेशन प्रणाली किंवा एज्युकेशन सिस्टम जी आहे तर ती आजता गायत टिकून आहे. ही सिस्टम आपल्याला श्रीलंकेमध्येही दिसते, ही सिस्टम आपल्याला बर्मामध्ये दिसते, थायलंडमध्ये दिसते, अनेक ठिकाणी आहे. पण आता अडचणी अशा आहेत, म्हणजे अडचणीचा विषय असा आहे की आहे सिस्टम आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. हजारोच्या संख्येनं आपल्याकडे भिक्षू आहेत, जगभरामध्ये आहेत. परंतु आपल्याला एक दोष त्यांच्यामध्ये हा आहे की ते धम्म तर नक्कीच शिकतात, पण लोक व्यवहारामध्ये जे दुःख आहे, जी अडचण आहे, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी त्यांचं काहीही योगदान नाही. आणि ही फार मोठी अडचण आहे. आणि बाबासाहेबांचं म्हणणं हेच आहे की ही अडचण दुरुस्त झाली पाहिजे, ही अडचण दूर झाली पाहिजे. बाबासाहेबांनी शेवटच्या काळामध्ये अनेक भाषणं जे दिले ती धम्माच्या संबंधात दिले. 1950च्या नंतर बरीचशी भाषणं जी आहेत ती बाबासाहेबांची धम्माच्या संबंधामधली आहेत, बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराच्या संबंधातली आहेत, भिक्षूंच्या बाबतीमध्ये आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी वारंवार ही गोष्ट खंत व्यक्त केलेली आहे. भिक्षू लोकांना तर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही लोकांची भाषा शिकली पाहिजे आणि त्यांना त्या प्रकारचा उपदेश केला पाहिजे जेणेकरून त्यांचं जीवन दुःखमुक्त बनेल किंवा सुखी बनेल. आता भाषा शिकणे याचा अर्थ काही तो मराठी शिकणे, इंग्रजी शिकणे, हिंदी शिकणे असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे सर्वसामान्य जनता ज्या दुःखाने पीडित आहे, ज्या समस्यांनी ग्रस्त आहे, त्या समस्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांना उपदेश करून त्यांचं जीवन सफल बनवलं पाहिजे. हा एक दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता. आता विषय असा झालेला आहे की आपल्याला जो हा भिक्षूंचा किंवा भिक्षुणींचा जो समूह आहे ते ज्या काही गोष्टी आपल्याला शिकवतात, ऍक्च्युअल असं आहे की त्यांचा आपल्या समस्यांशी काही संबंध नाही का. म्हणजे जे आपल्याला सांगतात समजा ज्या गोष्टी, तर त्याचा ना आपल्या जीवनाचा काहीच संबंध नसतो. आणि त्याच्यामुळे मग ते असंबंध भाषण असते. ते ना आपली जी समस्या, अडचण, दुःख ना त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे किंवा ते जे उपदेश करतात, ते जे सांगतात ना ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे. फक्त एक कार्यक्रम म्हणून, एक धार्मिक रीतिरिवाज, धार्मिक संस्कार म्हणून तो कार्यक्रम पार पडतो. परंतु जो धम्म ऐकणारा व्यक्ती आहे, माणूस आहे, बाई आहे, महिला आहे, तर त्याला असं समाधान वाटत नाही की आपल्याला बाबा आपल्या समस्येचं काहीतरी उत्तर भेटलं किंवा आपल्या जीवनाची एक प्रगती होण्याचा एक चान्स भेटला किंवा संधी भेटली किंवा काय भेटली. केवळ त्रिपिटकामध्ये काहीतरी सूत्र किंवा काहीतरी गाथा आल्या किंवा काही घटना प्रसंग आले किंवा अभिधम्मामध्ये काही गोष्टी आहेत समजा,
तर त्या गोष्टीचं पारायण करणं किंवा त्या गोष्टी काही सांगणं म्हणजे काही लोकांचे जीवन दुःखमुक्त बनवणं आहे का? काय वाटते, असं केल्याने माणसं दुःखमुक्त होतात का? तसं नाही आहे, ते तसं बिलकुल नाही आहे. किंवा आपण पाहतो अन्य धर्माचे जे धर्मगुरू आहेत ते सुद्धा असंच करतात. त्यांच्या ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी येतात जनतेच्या माथी मारतात, नाही का, आणि लोकांना अशा भ्रमामध्ये ठेवतात की तुमच्या या श्रद्धेमुळे तुमचं कल्याण होईल, तुमच्या या वंदनेमुळे तुमचं कल्याण होईल, तुमच्या पूजापाठामुळे तुमचं असं कल्याण होईल, एखादी तीर्थयात्रा काढल्यामुळे तुमचं कल्याण होईल, या विशिष्ट ठिकाणांना तुम्ही भेट दिल्या, धम्मसहली वगैरे काढल्या, तीर्थधाम ज्याला मग तिथे गेल्या तर तुमचं कल्याण. तर ही जी भूमिका ठेवली गेलेली आहे धर्मगुरू लोकांनी, तर ती जी भूमिका आहे ती खरोखर काही कामाची नाही. आणि बाबासाहेबांनी या गोष्टीचा सातत्याने विरोध केला आणि भिक्षू लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अशा गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करा ज्यामुळे लोकांचं जीवन कल्याणकारी बनेल, लोकांचं जीवन मंगलकारी बनेल, लोकांचे दुःख दूर होतील. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हटलं होतं की आमचा देश हा बुद्ध धर्माच्या दृष्टीने शून्यवत आहे. बुद्ध धर्माचे कुठल्याही प्रकारचे जे संस्कार आहेत किंवा तत्व आहेत ती जनमानसामध्ये रुजलेले नाही. तर आपली जबाबदारी खूप मोठी आहे, कारण आपल्याला ते तत्व जनमानसाच्या मनामध्ये रुजवावे लागतील आणि ही जिम्मेदारी आपण भिक्षूंच्या माध्यमाने पूर्ण करावी, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. किंवा आपण पाहतो की बाबासाहेबांनी एक जे भाषण आहे ते जे साईबाबाचं मंदिर आहे शिर्डीलाच आहे ना, हा, तर शिर्डीला, तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एक भाषण दिलं होतं शिर्डीच्या मंदिरामध्ये, साईबाबाच्या मंदिरामध्ये. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी 10 पारमिता सांगितल्या होत्या. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या कमिटीच्या लोकांना सांगितलं होतं का तुम्हाला हा जो दानाचा पैसा भेटत आहे, श्रद्धेने लोक तुम्हाला दान देत आहेत या मंदिराला, तर त्या पैशाचा उपयोग तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी किंवा जनमानसाच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही त्या दानाचा उपयोग करा, असं बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं. तर काय वाटते तुम्हाला, शिर्डीला जो पैसा जमा होतो त्याचा उपयोग जनमानसाच्या कल्याणासाठी होत आहे? होत आहे का? नाही होत आहे. त्याचा उपयोग लोकांना कसं धार्मिक बनवता येईल, लोकांना कसं अंधश्रद्धाळू बनवता येईल यासाठी पैसा उपयोग होत आहे. त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाईल, त्या ठिकाणी जे साधक लोक, भाविक लोक येतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. आणि हे जे एक वलय आहे अशा पद्धतीचं अंधश्रद्धेचं वलय, ते तसंच वाढत चालते. बरं, आपल्या महाबोधी सोसायटीमध्ये जो पैसा जमा होत आहे बुद्धगयेच्या महाबोधी मंदिरामध्ये, तिथेही पैसा जमाच होत आहे की नाही, पण त्या पैशाचा उपयोग त्या बिहारमध्ये किंवा त्या परिसरात राहणाऱ्या कोणत्या तरी गरीब मुलांच्या कामी येत आहे का? त्या बिहारच्या त्या परिसरातल्या लोकांमध्ये एज्युकेशनाचा, शिक्षणाचा जो स्तर आहे तो उंचावलेला आहे का? त्यांच्यामधली गुन्हेगारी कमी होत आहे का? किंवा त्यांची रोजगार जे आहे, बेरोजगारी ती तरी कमी होत आहे का? तर त्या ठिकाणी करोडोचा किंवा लाखोचा जो फंड येत आहे तो कोणाच्या कामाचा आहे? कोणाच्या कामाचा आहे तो फंड आणि कशासाठी आहे तो फंड? तिथे रोज तुम्ही भगवान बुद्धाचे चिव्र बदलवत राहाल, त्याच्याने काही तुम्हाला पुण्य भेटणार आहे? आणि जे भगवान बुद्धाने सांगलं माझा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय सुखाय देव मनुष्यान, त्याचं काय झालं? मग तुमच्या मंदिराच्या शेजारी असणाऱ्या लोकांचं तुम्हाला कल्याण करता येत नाही, बरोबर आहे की नाही? हजारोच्या संख्येने तिथे बंदेजी येतात, हजारोच्या संख्येने उपासक आणि उपासिका येतात, त्या दान पेटीमध्ये दान टाकतात, पण त्या दानाचा उपयोग जर जनमानसाच्या भल्यासाठी होत नसेल तर काय फायदा आहे त्या दानाचा? कोणतं तुम्हाला पुण्य भेटणार आहे? आणि काय पुण्य भेटणार? त्या पुण्याचं करायचं काय? आपण काय करायचं त्या पुण्याचं? तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. आपण बुद्ध धर्माचं पालन तेव्हाच समजायचं जेव्हा आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा, व्यवस्थेचा जनहितासाठी उपयोग होईल, जनाच्या भल्यासाठी उपयोग होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टींवर विशेष भर दिला आणि आम्हाला हे वाटते की या गोष्टीवर भर देण्याची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो बुद्धाने त्यांचा धम्म ग्रंथ जो आहे त्याच्या प्रश्नांबद्दल आपण गेल्या 2-3 दिवसापासून विचार करत आहोत. साधारण चर्चेसाठी आपण ते प्रश्न ठेवलेले आहेत.
तर त्यामध्ये चौथा प्रश्न हा स्पेशली भिक्षू संघाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेला आहे. कशामुळे विचारला तो भिक्षू संघाबद्दल? कारण बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ब्रह्मदेशामध्ये गेले, बाबासाहेब जेव्हा श्रीलंकेमध्ये गेले, तर त्यांनी भिक्षूंना पाहिलं त्या ठिकाणी. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी चौथा प्रश्न उपस्थित केला की भिक्षू संघ जो आहे, तर भगवान तथागतांचा भिक्षू संघ निर्माण करण्याची कल्पना काय होती, किंवा भगवान तथागतांनी भिक्षू संघ का निर्माण केला, असा प्रश्न बाबासाहेबांनी त्या ठिकाणी विचारला. का निर्माण केला? तर आपल्याला माहिती आहे की भगवान तथागतांच्या आधी अनेक लोक होते, आजीवक होते, निगंट होते, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक होते, परंतु ते संघटित नव्हते. काय नव्हते? ते संघटित नव्हते. आपल्या गुरुकडून दीक्षा घेतली किंवा स्वतःच्याच मतानं दीक्षा घेतली तर ते इतरत्र कुठेही भटकत राहायचे, भिक्षाटन करायचे, भोजन करायचे, जिथे जागा भेटली तिथे आराम करायचे. या पद्धतीने त्यांचं जीवन यापन राहायचं. जो काही सिद्धांत आहे, जो काही त्यांचा विचार आहे, तो कोणी भेटला तर सांगायचे, कोणी नाही भेटला तर नाही सांगायचे. म्हणजे तो जो विषय आहे तो कसा असंघटित विषय होता, असंघटित होता. आणि हे असंघटित होते एवढंच नाही, तर प्रत्येकाची वेगळी वेगळी अलग अलग मतं, अलग अलग धारणा होत्या. अव्यवस्थितपणा होता एक प्रकारचा. भगवान तथागतांना या गोष्टीचं ज्ञान होतं आणि त्यांना या गोष्टी माहीत सुद्धा होत्या. तर त्यांनी जेव्हा बुद्धत्वाचा लाभ केला, साक्षात केला, तेव्हा भगवान तथागताला माहित आहे की आपल्याला अशा शिष्यांची निर्मिती करावी लागेल की जे शिष्य या जनमानसाचं दुःख दूर करतील. बरोबर आहे का नाही? जनमानसाचं दुःख दूर करतील ही भगवान तथागतांनी पहिली आणि महत्वाची भूमिका होती संघ निर्माण करण्यामध्ये, म्हणजे भिक्षू संघ निर्माण करण्यामध्ये. आणि आपण पाहतो की भिक्षू संघ जेव्हा निर्माण झाला, पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश केला गेला. नंतर यश नावाचे एक कुलपुत्र होते, त्यांना उपदेश केला गेला, तो भिक्षू बनला. त्याचे 54 जे मित्र होते, श्रीमंत कुटुंबातले होते, ते सगळे भिक्षू बनले. अशी 60 भिक्षूंची संख्या जेव्हा निर्माण झाली 3 महिन्याच्या काळामध्ये, तर त्यावेळेस भगवान तथागतांनी त्या भिक्षूंना काय म्हटलं? भगवान तथागतांनी त्या भिक्षूंना म्हटलं, सरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानं. असं म्हटलं भगवंतांनी. का भिक्षूंनो, तुम्ही चारिका करा. चारिका याचा अर्थ भिक्षाटन होत नाही. भिक्षाटन वेगळा शब्द आहे, चारिका वेगळा शब्द आहे. चारिका याचा अर्थ एका ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा, लोकांमध्ये मिसळा, असा त्याचा अर्थ आहे. भिक्षूंनो, चारिका करा. या बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी तुम्ही या धम्माचा उपदेश करा. एका दिशेला दोघे जाऊ नका, कारण तेव्हा भिक्षूंची संख्या कमी असल्यामुळे ते वक्तव्य भगवान बुद्धाने वापरलं असेल. आणि तुम्ही लोक कल्याण करा. आणि काय सांगितलं भगवंतानी? देसेत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसान कल्याणं साथ सव्यंजनं केवलं परिपुन्नं परिशुद्धं ब्रह्मचर्यं पकासेथ. भगवंताने काय सांग? देसेत भिक्खवे धम्मं, का भिक्षूंनो तुम्ही अशा धम्माची देशना करा, असा धम्म लोकांना शिकवा जो सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, मध्येही कल्याणकारी आहे आणि अंतेही कल्याणकारी आहे. याचं उदाहरण आपण एक समजा गाथा घेतली महामंगल सूक्ताची, तर त्या महामंगल सूक्तामध्ये किती पद आहेत? प्रामुख्याने 4 पद आहेत. असेवनात बालानं, पंडितानंद सेवना, पूजाच पूजनीयानं, एतं मंगलमुत्तम. म्हणजे शेवटच्या गाथेमध्ये रिझल्ट सांगितलेला आहे, फळ सांगितलेला आहे, परिणाम सांगितलेला आहे का या 3 गोष्टींमुळे कल्याण होते, मंगल होते. हे रिझल्ट झाला तो. मग असेवनाचं बालानं हे आधी आहे, म्हणजे सुरुवात आहे, आरंभ आहे. मधली गाथा जी आहे पंडितानंद सेवना, आणि शेवटची जी ओळ आहे ती आहे पूजेचं पूजनीयानं. म्हणजे या 3 पैकी कोणता एकही जरी शब्द शिकवला तरी व्यक्तीचं कल्याणच आहे. एखाद्याला आपण एवढं जरी म्हणलं का मूर्खांची संगत करू नको बाबा, तू त्याच नियमाचं पालन कर, कल्याण होतेच. किंवा तू पंडिताची संगत कर तरी कल्याण होते. किंवा अंधीचं वाक्य सांगितलं का पूजनीय लोकांची पूजा कर, जे भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत, जे आदरणीय सन्माननीय आहेत, पूजनीय लोक आहेत, तर त्या लोकांची पूजा कर, त्यांच्या सानिध्यात राहा, त्यांना अभिवादन कर, त्यांचं जे सांगितलं ते ऐक, तरी कल्याण होते.
आणि म्हणून भगवंताने म्हटले का अशा प्रकारच्या धम्माची तुम्ही देशना करा जो आधी मध्य आणि अंती कल्याणकारी आहे. सार्थ सव्यंजनन म्हणजे शब्द आणि अर्थांसह आहे. कसा आहे हा धम्म? सार्थ सव्यंजनन, शब्द आणि अर्थांसाठी आहे. केवल परिपूर्णं म्हणजे केवलं म्हणजे काय? केवलं या शब्दाचा अर्थ होतो केवळ, आपण वापरतो तसा शब्द. पण केवळ म्हणजे काय? तर केवळ म्हणजे जो लोकोत्तर धम्म आहे, जो निब्बाणाचं प्रशिक्षण देणारा धम्म आहे. कशाचं प्रशिक्षण देणारा धम्म आहे? जो निब्बाणाचं प्रशिक्षण देणारा धम्म आहे. असा हा परिपूर्ण धम्म आहे, परिशुद्ध धम्म आहे. त्याचा तुम्ही उपदेश करा असं भगवान तथागतांनी सांगितलं. म्हणजे भगवान तथागतांचा हा आदेश पाठ आहे, भगवंतांनी दिलेला हा आदेश आहे भिक्षू संघासाठी. बरोबर आहे? हा आदेश दिलेला आहे भगवान तथागतांनी त्या काळामध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध उपासना पाठ नावाचं एक पुस्तक पाली भाषेमध्ये संकलित केलं, जे आपण त्याचं छापलं आम्ही आमच्या धम्मचैत्य सूक्त संदेशच्या माध्यमाने, तर त्यामध्ये अगदी पहिल्या पानावर बाबासाहेबांनी हा आदेश पाठ दिलेला आहे. किती महत्वाचा विषय बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा प्रश्न या ठिकाणी चौथा उपस्थित केला की भगवान तथागतांचा भिक्षू निर्माण करण्याचा जो उद्देश होता तो नेमका काय होता? म्हणजे त्याला पूर्ण पुरुष बनवणे होता का तो जनतेच्या काहीतरी भल्याचा होईल म्हणून होता? किती महत्वाचा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला. आणि बाबासाहेब म्हणतात की जर तो पूर्ण पुरुष असेल पण जर तो जनतेच्या हिताचं कार्य करत नसेल तर तो आपल्या काय कामाचा आहे? काय कामाचा आहे तो माणूस? आणि म्हणून आपण पाहतो जगाचा थोडस निरीक्षण करा, जेवढेही थेरवादी परंपरेमधले देश आहेत सगळे गरीब आणि दिनदुबळे देश आहेत. मोठं वाक्य वापरत आहो मी, स्वतः श्रीलंकेमध्ये राहिलेला माणूस आहो, मला माहिती आहे. दिनदुबळे देश आहेत. आणि जेवढेही महायान ट्रॅडिशनचे देश आहेत ते सगळे नाही का जगामध्ये चांगले देश आहेत. तुम्ही चीन बघा, तुम्ही जपान बघा, तुम्ही कोरिया बघा. हे जे देश आहे हे बुद्ध धर्माचंच पालन करतात. थेरवादी परंपरेचे देश आहे, ब्रह्मदेश म्हणा किंवा बाकीचे, तेही थेरवाद परंपरेचं पालन करतात. मग त्या देशांच्या तुलनेमध्ये या देशांची प्रगती कशी झाली? कशी झाली प्रगती? आज जपान एवढासा देश आहे छोटासा, पण तो प्रसिद्ध देश आहे जगभरामध्ये. काय कारण असेल? कारण त्याचं असं आहे की थेरवाद परंपरेच्या लोकांनी स्वतः पूर्णत्व प्राप्त करण्यावर फक्त भर दिला आणि जे सामाजिक दुःख आहे, परेशानी आहे, पीडा आहे, काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यावर भरच दिला नाही. त्याच्यामुळे तिथे विहाराची संस्कृती निर्माण झाली, विहार बनले, विहारामध्ये पूजास्थानं बनली, विहारामध्ये बोधिवृक्ष निर्माण झालं आणि ते सुत्तपठण वगैरे या त्या सगळ्या प्रक्रिया निर्माण झाल्या. परंतु शेजारचे माणसं दुःखी, परेशान, कष्टी आहेत तर ते कसे दूर करायचे त्यांचे दुःख, त्याची मेथडॉलॉजीच डेव्हलप झाली नाही. त्याच्यामुळे त्यांच्या देशात टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ शकली नाही, त्यांच्या देशामध्ये सायंटिफिक सोच डेव्हलप होऊ शकली नाही, लोकांचं कल्याण ज्या गोष्टीने होते त्या गोष्टी डेव्हलप होऊ शकल्या नाही. आणि त्याच्यामुळे त्या देशामध्ये आजही आपण जर गेलो आणि पाहिलं तर ते घिस्यापिट्या गोष्टी करण्यामध्येच व्यस्त आहेत. त्यांना त्याच्यात मोठी मजा वाटते आणि त्यांना वाटते की आम्ही जो धर्म शिकवत आहोत लोकांना, आमच्या मोनेस्ट्रीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत आहोत, आम्ही लई महान आहोत. मी पण राहिलो त्या देशामध्ये, मला ते कधी महान नाही वाटले. अरे जर तुमचं ज्ञान, तुमचं नॉलेज जर जनतेच्या भल्याच्या कामी येत नसेल, जनतेच्या कल्याणाच्या कामी येत नसेल तर तुमच्या त्या ज्ञानाचं करायचं काय? आमच्या देशातही ज्ञान होतं, पुराणांचं ज्ञान होतं, वेदांचं ज्ञान होतं, उपनिषदांचं ज्ञान होतं, पण या ज्ञानाचा जनमानसासाठी काय उपयोग होता? कधीतरी काहीतरी उपयोग होता का या ज्ञानाचा? आपल्यासाठी काहीच उपयोग नव्हता. बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं होतं एन्शियंट कॉमर्स बद्दल, म्हणजे प्राचीन भारतातील व्यापार. ते एक आर्टिकल आहे छोटं. त्या आर्टिकल मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट लिहिलं, कारण बाबासाहेबांचा मोठा अभ्यास होता या गोष्टींचा. ते म्हणाले की हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर मला हे स्पष्ट दिसते की प्राचीन भारतातील व्यापार कसा होता हे आपण त्या ग्रंथांच्या अभ्यासामधून सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला थोडं जातक कथांचा आधार घ्यावा लागेल. मग बाबासाहेब म्हणतात की का सांगू शकत नाही आपण? त्या ग्रंथांमध्ये हे का दिसत नाही? ना माणसाचं सामाजिक जीवन दिसत,
ना माणसाचं राजकीय जीवन दिसत, ना माणसाचं आर्थिक जीवन दिसत, ना माणसाचं सांस्कृतिक जीवन दिसत, ना त्यांचं कौटुंबिक जीवन दिसत. का त्या काळामध्ये माणसंच नव्हते का? बिना माणसांचे होते का सगळे लोक? मग का दिसत नाही? कारण बाबासाहेब म्हणतात की त्या ग्रंथांचा उद्देश जो होता तो जनमानसांना सुधारवणे हा होताच नाही. त्यांचा उद्देश फक्त हा होता की जे पुरोहित गिरी करणारे जे लोक आहेत तर त्यांना त्या ग्रंथांचं पठण करून किंवा त्याच्यावरचे भाषण देऊन जो त्यांना जनतेकडून लाभ सत्कार पाहिजे होता त्या गोष्टींपुरतेच त्या गोष्टींची मर्यादा आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही पुराण वाचा, त्या पुराणांमध्ये काय दिसते आपल्याला? एखाद्या व्यक्तीची प्रशंसा केल्याचं दिसते, त्याचं जीवनचरित्र दिसते आणि त्या गोष्टी जनमानसांना सांगितल्या जातात का असं असं चरित्र होतं ना, असा असा तो माणूस. जनतेला त्याचा काय उपयोग आहे? ही एक जी गोष्ट पाहतो ना आम्ही बाकीच्या ठिकाणी पण पाहतो आणि त्याच्यामुळे काय होते, त्या देशांचा विकास नाही झाला. कारण त्यांनी पूर्णत्व साध्य करण्याकडे लक्ष दिलं, पण जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो का तुम्ही पूर्णत्व साध्य केलं का, तर त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. मग काय या छोट्या गोष्टीला अर्थ आहे? ना तुम्ही स्वतःबद्दल सांगू शकत का आम्ही पूर्णत्व साध्य केलं, ना तुमच्या पूर्णत्वाचा जनमानसाला काय फायदा आहे, काय अर्थ काय राहिला त्या गोष्टीचा? पण महायान परंपरेमध्ये आपण काय पाहतो? महायान परंपरा ही पारमितांवर आधारित परंपरा आहे. कशावर आधारित परंपरा आहे? ती पारमितांवर आधारित परंपरा आहे. महायान परंपरा ही प्रतित्य समुत्पादावर आधारित परंपरा आहे. महायान परंपरा ही 4 आर्य सत्यावर आधारित परंपरा आहे. आणि यामुळे काय झालं, महायान परंपरेमधला जो बोधिसत्व आहे किंवा कोणी भिक्षू असेल तर त्याला जे शिकवलं जातं का तू दान देणाऱ्या स्वभावाचा बन, शिलाचं पालन करणाऱ्या नैष्कर्म्यवान बन, तर त्या पारमितांचं सतत पालन करणं म्हणजे जनमानसाचं हित करणं आहे. कारण दान एकटा राहिल्यावर तो कसा देईल? दान तर कोणाला तरी द्यायला लागेल की नाही. तर त्याच्यामुळे आपण पाहतो की त्यांची जी मेंटल स्टेट आहे, त्यांची जी मानसिक स्थिती आहे, तर त्यामुळे एक सुधारणावादी त्यांची स्थिती आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जपान मधल्या एका भिक्षूचं. त्यांनी काय केलं, एकदा एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक लिहिल्याच्या नंतर त्याला ते प्रकाशित करायचं होतं. तर मग त्यांनी वर्गणी गोळा केली लोकांकडून. आता ते स्वतः भिक्षू असल्यामुळे त्यांच्याकडे काही पैसे नव्हतेच, त्यांना ते वर्गणी गोळा करणं गरजेचं होतं, तर वर्गणी गोळा केली. आणि त्याच वेळेस काय झालं, आता तुम्हाला माहिती आहे जपान सारख्या देशामध्ये भूकंप वगैरे सुनामी अशा काही अडचणी येतच राहतात. तर तशाच पद्धतीचं त्यांचं ते काहीतरी आली अडचण. तर आल्यानंतर मग त्याने जो वर्गणीचा पैसा जमा झाला होता भंतेजीचा पुस्तक छापण्यासाठी, तर तो पैसा त्यांनी त्या कामी लावून टाकला मदत करण्यामध्ये. आणि तो जो समय आहे तो निघून गेला. समजा झालं जे आता चांगलं व्हायचं ते झालं. नंतर मग त्यांना वाटलं का आता वातावरण सर्व ठीकठाक आहे बाबा, चला आता आपली पुस्तक आपण छापली पाहिजे म्हणून परत त्यांनी वर्गणी गोळा केली. वर्गणी गोळा केल्यावर परत लोकांनी वर्गणी दिली, दान दिलं. पण त्याही वेळेस काहीतरी दुसरी अशीच नैसर्गिक आपत्ती आली. मग थोडी पैसा त्यांनी काय केला, त्याच्यामध्ये घालवून टाकला. आणि मग बरोबर त्यांनी प्रतीक्षा केली काही दिवसपर्यंत. वातावरण थोडंसं नीटनेटकं झालं, व्यवस्थित झालं. मग त्यांना वाटलं की नाही आता अजून एकदा आपण पुस्तक छापली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी परत वर्गणी जमा केली. पण त्यावेळेस काही आपत्ती वगैरे काही आली नाही. आणि मग त्यांनी पुस्तक प्रिंट केलं, छापलं. आणि पुस्तक छापल्याच्या नंतर त्याच्यावर त्याने लिहिलं तृतीय आवृत्ती. काय लिहिलं त्यांनी? तृतीय आवृत्ती. आता बाकीचे जे लोक होते जाणकारवाले त्याने ते पाहिलं पुस्तक. भंतेजी म्हणे याची पहिली आवृत्ती कुठे आहे, अरे दुसरी आवृत्ती कुठे आहे? ते डायरेक्ट म्हणजे दुसरी आवृत्ती. आम्ही ते पुस्तक पहिल्यांदाच पाहतो, याच्या आधी तर कधी वाचल्याचं आम्हाला आठवत नाही. अरे हा काय प्रकार आहे तृतीय आवृत्ती? मग त्यावेळेस भंतेजीने सांगितलं काय झालं म्हणे, पहिल्यांदा जमा केले म्हणे असा प्रॉब्लेम झाला, दुसऱ्यांदा जमा केले तसा प्रॉब्लेम झाला, आणि त्यामध्ये म्हणे माझे पैसे खर्च होऊन गेले लोकांच्या कल्याणामध्ये. तर त्याच्यामुळे म्हणे ही तिसरी आवृत्ती आहे म्हणे. म्हणजे भंतेजीने काय सांगितलं लोकांना की मी या पुस्तकात जे सांगितलेलं आहे का तुम्ही कंपॅशनेट बना, तुम्ही कारुणिक बना, तुम्ही दयावान बना, लोकांचं हित करणारे बना, लोकांचं कल्याण करणारे बना. तर मला जेव्हा संधी भेटली मी लोकांचं कल्याण केलं. मग तिसरीच आवृत्ती आहे ना, या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते मी प्रॅक्टिकली केलेलं आहे. मग आवृत्ती किती झाली? तिसरी आवृत्ती झाली. हा जो सिद्धांत महायान बुद्धिस्ट ट्रॅडिशन मध्ये जो चालत आलेला आहे त्यामुळे आपण पाहतो ते लोक महान बनले. आज जर तुम्हाला कोणालाही विचारा तुमच्या एमपीएससीच्या यूपीच्या
याच्यामध्ये जेव्हा प्रश्न येईल की बौद्ध धर्मगुरू कोण आहे, तर कोणाचं नाव लिहिलं जाईल? जागतिक लेवलवर प्रश्न याला का बौद्ध धर्मगुरू कोण आहे, तो कोणाचं नाव लिहितो आपण? दलाई लामा. ऋषिकेशनं बरोबर सांगितलं. कोणाचं नाव लिहितो आपण? दलाई लामा. का लिहितो दलाई लामाचं नाव? दलाई लामा एकटे बंदेजे आहेत जगात? हा, दलाई लामांचं आपण का नाव लिहितो, बाकीच्या भिक्षूंचं का लिहत नाही? जगात एवढे बंदेजे आहेत. श्रीलंकेत तर कमीत कमी नाही म्हणता 40-50 हजार तर बंदेजे असतीलच. ब्रह्मदेशात असतील 50-60 1 लाखाच्या आसपास. थायलंड मध्ये असतील कमीत कमी 2-4 लाख किंवा असे मोठी लोकसंख्या. धर्मगुरू म्हणल्यावर आपण दलाई लामाचं का नाव लिहितो? त्याचं कारण असं आहे की दलाई लामा हे महायान ट्रॅडिशनचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या मनामध्ये लोककल्याणाची भावना आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, दलाई लामाजींनी त्यांनी पाहिलं की या मोनॅस्टिक लेवलवर आपण ज्या गोष्टी शिकवत आहोत त्या आता काही पुरेशा नाही, त्या काही इनफ नाही. त्यांच्या आहेत मोनॅस्ट्या बऱ्याचशा, पण त्यांचे पाहिलं आणि त्यांनी काय केलं, जगामध्ये जे सायंटिस्ट लोक होते, फिजिसिस्ट म्हणा, फिजिक्सचा अभ्यास करणारे, बायोलॉजीचा अभ्यास करणारे, न्यूरोलॉजीचा अभ्यास करणारे, सायकोलॉजीचा अभ्यास करणारे, या सर्वांच्या त्यांनी भेटी गाठी घेतल्या दलाई लामाजींनी आणि त्यांना पटवून दिलं का बुद्ध धर्म कसा आहे आणि तुमच्या सायंटिफिक दृष्टीला एक नवीन दिशा देण्याचं काम दलाई लामाजींनी केलं. सुधारणावादी दृष्टिकोन त्याने ऍक्सेप्ट केला दलाई लामाजींनी का तुम्ही ज्या दिशेनं सायन्सचा विचार करता, लोकांचा विचार करता, बुद्ध धर्मामध्ये या पद्धतीच्या अशा माहिती आहे, तुम्ही या अँगलने जर सायन्सचा जर विकास केला तर लोककल्याण त्या माध्यमाने नक्कीच होऊ शकते. आज आपण इमोशनल इंटेलिजन्स सारखा जो विषय पाहतो, गोलमनने लिहिलेला, दलाई लामांच्या प्रेरणेने लिहिलेला आहे. आज माइंडफुलनेस नावाची ती थेरपी विकसित झाली, दलाई लामांच्या प्रेरणेने झाली आहे. काबत-झीन जो माणूस आहे तो दलाई लामांचा शिष्य आहे. आज माइंडफुलनेस थेरपीला किती किंमत आहे जगभरामध्ये. आज इमोशनल इंटेलिजन्स नावाचं एक सेपरेट प्रकरण निर्माण झालं जगामध्ये, सायकोलॉजीच्या क्षेत्रामध्ये. दलाई लामांचा शिष्य आहे. ज्याला आरबीटी ज्याला म्हणतो आपण, रॅशनल बिहेवियर थेरपी, ते व्यक्ती आता मरण पावले या 1-2 वर्षामध्ये, तर त्यांना सुद्धा प्रेरणा दलाई लामांची आहे. दलाई लामांच्या डिस्कशन मधून त्यांनी थेरपी डेव्हलप केली. म्हणजे दलाई लामाजींनी बुद्ध धर्माला सायंटिफिक आधार दिला, संशोधनाचा आधार दिला. अनेक डॉक्टर्स लोकांना प्रयोग करण्याची संधी दिली. धर्मशाळेमध्ये नेऊन सायंटिस्ट लोकांना, बंचू लोकांच्या डोक्याला ते चिप्स वगैरे लावून तुम्ही प्रयोग करा की ध्यानामुळे व्यक्ती कसा चांगला बनतो, सुखी बनतो, काय चेंजेस ब्रेन मध्ये येतात. एक त्या माणसाने सुविधा निर्माण केली. त्याच्यामुळे आपण म्हणतो बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जगाच्या लेवलवर त्या माणसाने केला, कारण तो गुंतून नाही राहिला. तर ही जी संकल्पना जी बाबासाहेबांनी इथे सांगितली की जो कल्याणकारी भिक्षू आहे, जो कल्याण करल, तो भिक्षू भगवान बुद्धाला अभिप्रेत आहे. आज दलाई लामा आपल्यातून निघून जातील, त्यांचं वय झालं, वयस्कर झाले, पण त्यांनी ज्या सायंटिस्ट लोकांच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी टाकून ठेवल्या, ही तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये गोष्टी आल्या की नाही. आज सायकोलॉजीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स शिकवली जाते, आज माइंडफुलनेस थेरपी शिकवली जाते, आज आरबीटी शिकवली जाते. तर हे विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने शिकवली जाईल. जसे काउन्सिलर बनतील, तसे हिलर लोक बनतील, संशोधक बनतील. जरी दलाई लामाजी नाही राहतील, त्यांच्या प्रेरणेने जे कामं सुरू झाली ती तर मात्र नवीन आधुनिक पद्धतीने जगामध्ये प्रसारित राहतील आणि हजारो करोड लोकांचं कल्याण त्याच्याने होईल. आणि जेव्हा त्याचा इतिहास कोणी लिहितील तेव्हा हेच वाक्य लिहितील की दलाई लामाजींच्या प्रेरणेने हे काम झालेलं आहे. जरी ती थेरपी, जरी त्या गोष्टी दलाई लामाजी निर्माण नाही केल्या, कारण ते डॉक्टर नाही आहेत, ते सायंटिस्ट नाही आहेत, पण प्रेरणा तर दिली ना, का तू कर रे बाबा, या दिशेमध्ये कर, या पद्धतीने कर. याला म्हणतात भिक्षूंचं ओरिजिनल जीवन, याला म्हणतात भिक्षूचं जीवन. तर म्हणून इथे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारला, तो यासाठी विचारला की पूर्ण पुरुष आमच्या काहीही कामाचा नाही, तो त्याच्या व्यक्तिगत कामाचा आहे. फक्त तो झाला मुक्त, जन्माला येईल, मस्त आनंदी एकटाच राहील आणि मरून जाईल. काही त्याचा इतिहास बनणार नाही, काही लोकांना त्याची प्रेरणा नाही भेटणार. आणि म्हणून आपण बुद्ध धर्मामध्ये काय पाहतो, पुण्य नावाचे भिक्षू पाहतो, जे जेव्हा अरहत बनले
तर तेव्हा भगवंताकडे ते गेले आणि भगवंताला म्हणाले की भगवान, जे करण्यासारखं होतं ते आता मला झालं करून, आता काही करण्यासारखं राहिलं नाही. तर मग भगवान म्हणाले का आता मग काय तुझा प्लॅन काय आहे? भगवान म्हणजे मस्त होते, पण त्यांची भाषा शैली, त्यांच्यामधील करुणा, त्यांच्यामधील दुसऱ्यांना समजून घेण्याची पद्धती मोठी अप्रतिम होती. भगवान बुद्धाने कधीही कोणत्या गोष्टी कोणत्याही भिक्षूवर लादल्या नाही, कारण त्यांना माहित होतं की तो व्यक्ती प्रज्ञावान बनला, त्याचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. प्रज्ञावान माणूस घेऊ शकतो निर्णय, तो प्रज्ञावान बनला त्याच्यासाठी का स्वतःचे निर्णय, स्वतःच्या सिस्टीम तो उभ्या करू शकतो, लोकांचं कल्याण करू शकतो. माझ्या मार्गाने काही गरज नाही. भगवान म्हणाले बरं ठीक आहे, काय म्हणणं काय? तर भगवान आता मी हे सुना परांत नावाचा एक ठिकाण आहे ना, तिथे जाईन म्हणतो, 2 गोष्टी सांगत आहे. तर भगवान म्हणले अरे पण आपण ऐकलेलं आहे का तो, ते लोक मोठे चंड आहेत, क्रोधी लोक आहेत, ते तुला शिवीगाळ करतील. बरं बरोबर. ते म्हणले ठीक आहे ना, शिवीगाळच करतील ना, पण दगडाने बिगडाने ते काही मारतील तर नाही ना? अरे ते मारू पण शकतात, मोठे डेंजर आहेत ते. अरे पण काठ्या कुट्याने तर मारतील नाही ना? नाही, काठ्यांनीही मारू शकतात. मग बरं जिवंत तर नाही मारतील ना? नाही, जिवंतही मारू शकतात ते, त्यांना काही सांगता येत नाही. तर म्हणे भगवान, मी म्हणे का साधू साधू बाबा, तसं हे शरीर नश्वर आहे, मरण धर्मीच आहे, खतमच होऊन जाणार आहे. तर ठीक आहे, त्यांच्या कामी तरी आलो बाबा मी, कमीत कमी त्यांचा राग तरी त्यांनी शांत केला माझ्यावर. या पद्धतीने म्हणे मी त्यांना धन्यवादच देईन म्हणे, मारलंय तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणे. भगवान म्हणले साधू साधू म्हणले, भिक्षू जर तुझ्यासारखा भिक्षू माझ्या भिक्षू संघामध्ये असेल तर लोक कल्याण नक्की होईल. आज तुम्हाला मी सांगतो, मी बोलतो तर माझा राग करतात लोक, भंतीची लोक, पण माझ्या समोर नाही येऊ शकत. हा फक्त फरक आहे, समोर नाही येत, मागा लगेच कुठं नाही करत राहतात, माझ्या समोर नाहीत, कारण त्यांना माहित आहे हा या माणसानं भंतेची असताना भरपूर कामं केले आणि आताही करतच आहे. कारण माझी भावना अशी आहे, लोक कल्याणाची, लोकांच्या भल्याची. आज मी अनेकदा प्रवचनांमध्ये कधी कधी बोलतो की आमचा भिक्षू शहरी भागांमध्ये राहते. शहरी भागांमध्ये का राहते? शहरी भागात तो का खेड्यापाड्यामध्ये येत नाही? का तुमच्या आमच्यासारख्या लोकांना वेळ देत नाही? मी अनेक भिक्षूंना म्हणतो तुम्ही जा ना, कोणत्याही गावात जा, 5 दिवस राहा, 2 दिवस राहा, त्यांना शिकवा ना गोष्टी. तुम्हाला खाण्याची अरेंजमेंट आहे ते करतील ना बिचारे. आता तर काही पूर्वीसारखं बकाल दारिद्र्य नाही राहिलं. जेवणाची तर अरेंजमेंट प्रत्येकांच्याकडे आहे, देतात कशा 2 भाकरी 2 पोळ्या भात. जा त्यांना द्या, 5 दिवस द्या, 2 दिवस द्या, 4 दिवस द्या, राहा त्यांच्यामध्ये, शिकवा त्यांना तो धर्म, त्यांचं जीवन समजून घ्या, त्यांना शिकवा. आज शहरी भागांमध्ये तुम्ही नागपूर बघा, औरंगाबाद बघा, मुंबई बघा, या शहरी भागांमध्ये 200, 500 बंदेजी एकेका ठिकाणी आहेत. परित्राण पाठ करणे, त्यांच्या विहारामध्ये राहणे, जर कोणी परिषद घेतली काय बेचली तर गाडी करून जाणे किंवा स्वतः जाणे, भाषण काहीतरी देऊन देणे, घरी आपल्या परत येणे. तुम्हाला प्रशिक्षण कोण देत आहे? कोण देत आहे प्रशिक्षण? कोणी देत नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांचा 4था प्रश्न विचारला का भिक्षू हा समाजसेवक असला पाहिजे, मग त्या प्रश्नाला महत्व आहे की नाही? हा पूर्ण पुरुष काय कामाचा आहे आमच्या, जो त्या ठिकाणी आहे आणि आपल्या ऐश आरामाचा विचार करत आहे. आणि प्रत्येक भंतेजीला एक वेळ लागलेला आहे. कोणता वेळ लागलेला आहे? आपलं स्वतःचं विहार बनवण्याचा वेळ, स्वतःची मोनॅस्ट्री बनवण्याचा वेळ. प्रत्येक भंतेजी हा विचार करते, उपासकांकडे येते, म्हणते मला असं मोनॅस्ट्री बनवायची आहे, मला सामनेर प्रशिक्षण केंद्र बनवायचं आहे, धम्म प्रशिक्षण केंद्र बनवायचं आहे, इथे माझी अशी जागा आहे, तुम्ही मला डोनेशन द्या. आपले लोक बिचारे शेवटी भंतेजी म्हणल्यावर दान तर देतातच. मग कोणी म्हणते आमची 1 एकर जागा आहे भंतेजी, घ्या तुम्हाला दान देतो. कोणी म्हणते अर्धा एकर जागा आहे, घ्या दान देतो. कोणी म्हणते 2 एकर जागा आहे, दान देतो. 6 एकर जागा आहे, दान देतो. देतात दान. मग हे भंतेजी काय करतात? बाकीच्या ठिकाणी जातात ना, मला तिथे मला 6 एकर जागा भेटलेली आहे, आता मला या ठिकाणी अशा प्रकारचं विहार बनवायचं आहे, अशा प्रकारची कुटी बनवायची आहे, द्या डोनेशन. आपण फी देतो त्यांना, घ्या रे भंतेजी, काही हरकत नाही, आमच्याकडे पैसे आहे, आम्ही नक्कीच देतो, फी देतो. मग तिथे विहारही बनते त्या जागेवर. आणि विहार बनलं रे बनलं का तिथे तुम्ही जाऊन बघा, कोणी तिथे शिकत नाही आणि कोणी तिथे शिकवत नाही. पैसा तर काढला ना तुमच्याकडून, पैसा तर उकरला ना तुमच्याकडून. आम्ही सामनेर प्रशिक्षण केंद्र करू, आम्ही धम्म प्रशिक्षण केंद्र करू, पैसा तर दिला आपण त्यांना, का नाही दिला का? त्यांनी जसं म्हणलं तसं आपण ऐकलेलं आहे त्यांचं. पण तिथे होते का खरंच प्रशिक्षण?
तिथे होते का ट्रेनिंग? नाही होत. त्या विहारामध्ये उपोषणाच्या दिवशी बाया जमा होतात थोड्याफार, त्यांना उपोषण शील दिलं जातं, एखादं दानावर प्रवचन दिलं जातं, शिलावर थोडंसं प्रवचन दिलं जातं, कथा कहाण्या इकडल्या तिकडल्या सांगल्या जातात, हिरदान वगैरे केली जाते. थोडंफार असला जास्त वेळ डबे डुबे आणतात बाया, ते डबे डुबे सगळेजण खाऊन टाकतात, म्हणते मग आशीर्वाद देतात, संपला म्हणते कार्यक्रम. हा बुद्ध धर्माचा प्रशिक्षण होता? म्हणजे ज्या प्रशिक्षणासाठी तुम्ही लाखो रुपयाचं बुद्ध विहार बनवलं, तर असं प्रशिक्षण द्याल उपासिकांना? असं प्रशिक्षण द्याल तर उपासकांना? प्रशिक्षणच नाही आहे. म्हणून बाबासाहेबांचा हा चौथा प्रश्न किती इम्पॉर्टंट आणि किती महत्वाचा आहे तो तुम्ही समजून घ्या. एक मध्यंतरीच्या काळामध्ये कोल्हापूरवरून एक फोन आला होता मला, आणि ते म्हटले, सर म्हटले मी कोल्हापूरहून बोलतो, कोल्हापूरमध्ये खेडा आहे, त्या खेड्यावरून फोन केला त्यांनी, तिथून बोलतो म्हणे मी. म्हणलं ठीक आहे, म्हणलं बोला सर. म्हणलं काय आहे? तर तुमचे म्हणे आम्ही युट्यूबवर बरेचसे प्रवचन वगैरे ऐकतो म्हणे, तर असंच म्हणे ऐकता ऐकता माझ्या लक्षात आलं म्हणे का तुम्हाला फोन करावं, तर म्हणून मी फोन या ठिकाणी तुम्हाला केला म्हणे. तर ठीक आहे म्हणलं. मग ते बोलले काही 2-4 गोष्टी. तर तेव्हा ते म्हणाले की आमच्या परिसरामध्ये म्हणे एक भिक्षू आले होते, आणि त्यांनी म्हटलं म्हणे का धम्मप्रचाराच्या हेतूने आम्हाला एक 4 व्हीलर घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे मोठी अशी, स्कॉर्पिओ सारखी किंवा काय असेल, तर तुम्ही डोनेशन द्या. तर आम्हाला वाटलं म्हणे की चांगली बाब आहे. मग म्हणलं म्हणे का ठीक आहे बंदेजी, आम्ही तुम्हाला डोनेशन देतो. मग आमचे काही मित्र आहे म्हणे, ग्रुप आहे म्हणे गावातला असा, मग त्यांना आम्ही भेटलो म्हणे, आणि मग त्यांच्याकडून काही कलेक्शन्स केले म्हणे, आणि मग आमच्या गावातर्फे म्हणे त्यांना आम्ही 20-25 हजार रुपये असा काही अमाऊंट दिला म्हणे गाडी. म्हणजे छान झालं ना. म्हणलं दान देणं तर चांगली गोष्ट आहे, काही बिघडलं काय बाबा, हे तर चांगलं काम केलं तुम्ही, काय प्रॉब्लेम काय? तर म्हणे सर म्हणे या गोष्टीला आता म्हणे तब्बल 1-1.5 वर्ष 2 वर्ष होऊन गेले म्हणे, पण ते भंतेजी त्यांची गाडी म्हणे अजूनपर्यंत आमच्या गावात नाही आली म्हणे. आणि आम्हाला माहित होते म्हणे का ते शहरातल्या शहरामध्ये त्यांची आहे म्हणे, ते राहतात, आणि तिकडून तिकडे इकडून तिकडे ते जात राहतात म्हणे, मुंबईला, औरंगाबादला, इकडे तिकडे, पण आमच्या गावात ते अजून नाही आले म्हणे. तर अशी परिस्थिती आहे सर. प्रत्येक जण आम्हाला डोनेशन मागते म्हणे, बंदेजी का आमचं हे विहार बांधकाम करायचं आहे, द्या पैसे, तो कार्यक्रम आहे, द्या पैसे, आणि आम्ही देतो म्हणे डोनेशन, पण आमच्याकडे कोणीच येत नाही म्हणे. ते म्हणले हे अडचण तर बरोबर आहे तुमची, मग तुम्ही जा ना म्हणलं त्यांच्या विहारामध्ये 10-5 लोक, आणि त्याला हायजॅक करा म्हणलं, त्यांना बरोबर गाडीमध्ये मांडायचं म्हणलं त्यांना, बंदेजींना असं उचलायचं म्हणलं 2-4 लोक, मांडायचं म्हणलं त्यांना, चल रे बाबा हमारे गाव में, हायजॅक करा म्हटलं तुम्ही बंदेजी लोकांना. स्वतःच्या मर्जीने ते लोक जर तुम्हाला शिकवायला येत नसतील, तर आता बौद्ध समाजातल्या खेड्यापाड्यातल्या इकडल्या तिकडल्या बौद्ध लोकांनी म्हणलं हा मार्ग अवलंबा लागल. तुम्हाला कोण शिकवणार आहे म्हणलं, मी कुठे शिकवणार आहोत, माझ्याकडे काय आहे म्हणलं, जाण्यानेसाची सोय नाही म्हणलं माझ्याकडे, आणि मी म्हणू शकत नाही म्हणलं कोणाला का मला पैसे द्या, काय हे करा. लोक म्हणतील म्हणलं तुम्ही गृहस्थी माणूस आहे बाबा, तुम्ही मागल्यावर बरं वाटत नाही, आम्हाला जे जमते ते आम्ही करत आहोत म्हटलं, परंतु जबाबदारी कोणावर आहे म्हटलं. तर म्हणून बाबासाहेब काय म्हणतात या 4थ्या प्रश्नामध्ये, बुद्ध धम्माच्या भवितव्याची जबाबदारी भिक्षू संघावर आहे, हे वाक्य आहे. ते बाबासाहेबांनी जे वाक्य दिलं का पूर्ण पुरुषापेक्षा आम्हाला समाज पुरुष पाहिजे, सामाजिक काम करणारा व्यक्ती पाहिजे, भगवान बुद्धाची कल्पना तशा प्रकारची आहे. तर कशासाठी बाबासाहेबांनी म्हटलं, काही भिक्षूंवर निंदा करण्यासाठी नाही, भिक्षूंना दोष देण्यासाठी नाही. एवढा मोठा महान बोधिसत्व भिक्षूंना दोष देईल का? आणि आम्ही तरी भिक्षू संघात 12-13 वर्ष घालू, आम्ही का दोष देण्यासाठी बोलत आहोत का? आम्ही दोष देण्यासाठी नाही बोलत, ते आमचे सगळे मित्र आहेत, आमचे ते आदरणीय लोक आहेत, आमचा संपर्क आहे त्यांच्यासोबत. ही एक सुधारणावादी संकल्पना आहे, ते आवश्यक आहे ना. तिथे बाबासाहेब काय म्हणतात की बुद्ध धम्माच्या भवितव्याशी हा प्रश्न संबंधित आहे, असा प्रश्न आहे बुद्ध धम्माच्या भवितव्याशी. आता बुद्ध धम्माचं भवितव्य हा शब्द बाबासाहेबांनी का वापरला बरं? त्याच्या मागचं कारण आपण पाहतो मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये. मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये नागसेन भिक्षूंना मिलिंद राजाने एक प्रश्न विचारला होता की भन्ते, एखादा उपासक हा अनागामी जरी असला, नाही का, श्रोतापन्न जरी असला, सक्रदागामी जरी असला, पण एखादा श्रामणेर जो छोटा बंदेजी आहे, चिवरधारी आहे, तर त्याला तो बंधन करताना आम्ही पाहिलेला आहे.
नाही का? भिक्षूला आम्ही बंधन करताना पाहिलंय, जरी तो भिक्षू काहीच नाही आहे, स्वतःपन्न नाही, काहीच नाही, साधा बंधीची आहे, तरी पण आम्ही असं पाहतो. तर हे काही बरोबर नाही. तर भंतेजीने काय म्हटलं की राजा म्हणे हा जो संबंध आहे, हा उपासक अनागामी जरी असला तरी तो भंतेजींना बंधन करते, जरी तो कोणत्या मार्गफलामध्ये नसतील, तर याच्या मागाचं कारण म्हणे बुद्ध धम्माच्या भवितव्याशी जोडलेला आहे म्हणे. कसा शब्द वापरला मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये? तर बुद्ध धम्माच्या भवितव्याशी जोडलेला आहे. कसं भवितव्य जोडलेलं आहे? का एखादा घरगृहस्थीमध्ये राहणारा जो उपासक आहे त्याची आपली काही बंधनं आहेत, त्याच्या आपल्या काही अडचणी आहेत. त्यापैकी पहिली अडचण हे आहे की त्याला बायको पोरं सांभाळावं लागतात, आई वडील सांभाळावे लागतात, ही त्याची एक अडचण आहे. दुसरी त्याला अडचण ही आहे की ज्या ठिकाणी त्याचं घर आहे त्याच जागेमध्ये त्याला मर्यादित राहावं लागतं. आणि तिसरी अडचण ही आहे की त्याच्यावर उपजीविकेचं पूर्ण बर्डन असल्यामुळे त्याला 2 पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करावं लागतं. तर तो व्यक्ती या 3 कारणामुळे किंवा 3 गोष्टीमुळे तो फ्री नाही आहे, तो स्वतंत्र नाही आहे. तो लोकांना वेळ नाही देऊ शकत, तो लोकांपर्यंत जाऊ नाही शकत, लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत. परंतु भिक्षूच्या बाबतीत असं आहे का? भिक्षूच्या बाबतीमध्ये असं आहे का? भगवान तथागतांनी म्हटलेलं आहे, जेव्हा मी स्वतः भंतेजी होतो तर त्यावेळेस भगवंताचं वक्तव्य होतं का मेरा भिक्षू पहने हुए चिवर से और पात्र से संतुष्ट है. आणि ती संतुष्टी माझ्याकडे होती. मी घातलेल्या चिवरानेशी आणि माझ्या दिलेल्या भोजनानेशी मी संतुष्ट होतो. मी कुठेही जायचो आणि जेव्हा आम्ही निघायचो बाहेर, म्हणजे मी, तर मला हे लक्षात पण नाही राहायचं की मला कुठे परत जायचं आहे. असा फ्री माइंडेड व्यक्ती होतो आम्ही. कशामुळे होतो? कारण हे वक्तव्य भगवान तथागतांनी वापरलं होतं. आणि हा प्रश्न केवळ उपदेशाच्या बाबतीतला नाही, तर भिक्षू हा अनेक सामनेर बनवू शकतो, दुसऱ्या भिक्षूंना ट्रेनिंग देऊ शकतो, आपल्यासारखे अनेक निर्माण करू शकतो. भवितव्य आहे का नाही त्याच्यामध्ये? पण उपासक निर्माण करू शकतो का? स्वतः बाबासाहेब आंबेडकर सारखे महान व्यक्ती एक उपासक म्हणून आपल्याला प्राप्त झाले होते, परंतु त्यांनी त्यांच्यासारखे उपासक निर्माण केले का? केले का निर्माण? होते ना महान. आपण सगळे अनुयायी त्यांचे बनलो, पण त्यांच्यात ज्या क्वालिटीज आहेत किंवा त्यांच्यात जे एक आपल्याला दिसते ती गोष्ट त्यांना त्यांच्या सहकार्यांमध्ये तरी निर्माण करता आली का? नाही करता आली. म्हणून तर धर्मांतर करायच्या वेळेस काही कार्यकर्ते म्हणाले की सत्तावांच्या निवडणुका आहेत बाबासाहेब, तुम्ही धर्मांतर नका करू, नंतर आपण करू. बाबासाहेब त्यांच्यावर मोठे रागावले आणि म्हणले मूर्ख आहात तुम्ही जर कोणी मला धर्मांतरामध्ये सहकार्य करत नसाल तर माझी पत्नी म्हणजे माईसाहेब आंबेडकर आणि मी दोघंच जण आम्ही धर्म स्वीकारू बुद्ध धर्माचा, आम्हाला त्या निवडणुकीचं काही लेणं देणं नाही आहे. म्हणजे विचार करा की ज्या बाबासाहेबांनी 1935 पासून तर तब्बल 56 पर्यंत ज्या गोष्टीची तयारी केली धर्मांतर करण्याची, तिथे हे कार्यकर्ते म्हणत आहेत की निवडणूक झाल्यावर धर्मांतर करू. म्हणजे यांना अक्कल होती? समजलं होतं का एवढा मोठा महान माणूस विचार काय करताना आपण काय विचार करत आहोत? म्हणजे आपण पाहतो उपासक कितीही श्रेष्ठ असला तरी तो आपल्यासारखा जो एक समूह आहे किंवा वर्ग आहे तो निर्माण नाही करू शकत. आणि जर समजा उपासकांनी केलाही निर्माण तर तो सक्सेसफुल राहत नाही. आज आपल्याकडे बोधाचार्य आहेत, आज आपल्याकडे धम्मचार्य आहेत, अनेक लोक आहेत, कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहेत, पण तेवढे ते सक्सेसफुल नाही आहेत, कारण ते कुठेतरी बांधले गेले राहतात, मर्यादित राहतात. पण भिक्षूंच्या बाबतीत तसं नाही. ते श्रामणेर बनवू शकतात, ते भिक्षू बनवू शकतात आणि त्याच्यामुळे काय होते, भिक्षूंची संख्या वाढू शकते आणि स्वतंत्र लोकांची एक संख्या वाढू शकते जे स्पेशली बुद्ध धर्माला टिकवण्यासाठी काम करणारे आहेत. त्यांचा होल अँड सोल ध्येय एकच राहते, बुद्ध धर्माला टिकवणे. त्यांचं ध्येय पत्नी सांभाळणे राहत नाही, त्यांचं ध्येय मुलं सांभाळणे राहत नाही, त्यांचं ध्येय पैसा कमवणे राहत नाही आणि त्यांचं ध्येय कोणत्या ठिकाणचं बांधकाम बिनकाम करत बसणे नाही राहत, जसं घराचं आपण बांधकाम करतो. त्यांच्या डोक्यामध्ये 24 तास एकच प्रश्न राहते का मी भिक्षू आहे, मी भिक्षुणी आहे आणि हा माझा विनय आहे आणि हा माझा धम्म आहे आणि त्याला मला जनमानसात पसरवायचा आहे आणि त्याला मला पुढे घेऊन जायचं आहे. हे ध्येय त्यांच्याकडे असते आणि हे ध्येय असल्यामुळे बाबासाहेब म्हणतात की भिक्षू संघावर भवितव्य अवलंबून आहे बुद्ध धर्माचं. किती महत्वाचा प्रश्न आहे हा, किती आयमती गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. आणि आज आपण काय पाहतो, भिक्षू हा एक प्रकारे त्याच्या मोनेस्ट्रीमध्ये बंदिस्त बनत चाललेला आहे आणि त्याच्यातच तो बंदिस्त आहे. उपासक उपासिकांनी कार्यक्रम अरेंज केला, धम्म परिषद अरेंज केली किंवा काय केली, तेव्हा ते तेवढे होमेडोम्यासारखे त्या ठिकाणी तेवढ्या वेळापुरते येतात, 2-4 भाषणं देऊन देतात, दान कथा फिन कथा सांगतात
पटाचारा सांगतात, अंगुलीमाल सांगतात आणि भुरकन आपल्या ठिकाणी उडून जातात. काय त्या पटाचाराचा उपयोग आहे तुम्हाला? काय त्या अंगुलीमालाचा उपयोग आहे तुम्हाला? ह्या तर स्टोऱ्या तुम्हाला कुठे भेटतील? वाचूनही टाकता येतात. त्याच्याने काही परिवर्तन येणार आहे? त्याच्याने काही बदल येणार आहे? तुम्ही जोपर्यंत माणसांच्या समस्या समजणाऱ्यांच्या समस्यावर समाधान देणार नाही तोपर्यंत का फायदा होणार नाही. पण त्यांच्याकडे वेळच नाही ना माणसांच्या समस्या समजण्यासाठी. त्यांच्याकडे समय नाही तुमच्या समस्या समजण्यासाठी. त्यांच्याकडे उसंत नाही आहे तुमच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. नाही आहे त्यांच्याकडे, वेळच नाही आहे. तुम्ही जाऊन बघा विहारांमध्ये, ना त्यांच्याकडे मोठी चांगली धडगतीची लायब्ररी आहे, ना त्यांच्याकडे विविध विषयांचा अभ्यास करण्याची पुस्तकं आहेत. काय तुम्हाला सांगतील? तुम्हाला असं वाटत असेल की चला बाबा त्रिपिटक वाचलं आपण, दिग्निकाय मध्यमनिकाय वगैरे घेतलं, ते वाचलं, ते मी तुम्हाला सांगलं म्हणजे कल्याण होते. तसं कधी कल्याण नसते होत. बाबासाहेबांनी जे कल्याण केलं, अनेक विषयांचा अभ्यास केल्यामुळे कल्याण केलं. बरोबर आहे की नाही? भगवान बुद्धांनी जे कल्याण केलं, 62 संप्रदायाचा भगवान बुद्धाला अभ्यास होता, तेव्हा लोकांचं कल्याण केलं. कारण कोणतं अज्ञान आहे ते दूर कसं करायचं, कोणतं ज्ञान आहे ते कशा प्रकारे द्यायचं, हे तर शिकायला लागेल ना माणसाला. तर म्हणून आपल्यावर फार मोठी जिम्मेदारी ही आहे. उपासक म्हणून आपली जिम्मेदारी आहे, उपासिका म्हणून आपली जिम्मेदारी आहे की आपला जो भिक्षू संघ आहे, भिक्षुणी संघ आहे, तो बुद्ध धर्माचं भवितव्य ठरवणारा आहे. आणि त्याच्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे का कोणताही बंदेजी असेल तर त्याला आपण सांगलं पाहिजे का आमच्या घरी विहार आहे बाबा बांधलेलं, 5 दिवस राह, 1 आठवडा राह, आम्हाला धम्म शिकव. आणि जर धम्म शिकवताना तो चुका करत असेल तर हे गेट बंद करायचं, लॉक लावायचा त्या गेटला, पडू नाही द्यायचं त्यांना, जाऊ नाही द्यायचं त्यांना. उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे. तू बंदेजी बनलास कशाला? नाही का? आम्ही तुला त्रिपिटकाचा सेट खरेदी करून देतो, आम्ही दिग निकाय घेऊन देतो, मजिम निकाय घेऊन देतो, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, अभिधम्म, पाली भाषेच्या डिक्शनऱ्या, जे असेल ते आम्ही मटेरियल तुम्हाला पुरवतो, विहार पुरवतो, जाण्या सुविधा पुरवतो. आम्ही दान देणारे लोक दान देतो तुम्हाला. बरोबर आहे की नाही? पण आमची अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा हे आहे की तुम्ही आम्हाला निब्बाणामध्ये स्थापित केलं पाहिजे, म्हणजे केलंच पाहिजे. कारण आम्ही दान तुम्हाला त्यासाठी देत आहोत की नाही. आणि मी नाही म्हणत, मी कोण म्हणणारा, मी तर एक शिष्य आहो. मगाशीच मी सांगितलं, भगवानची सत्ता अहम पिसावगो, भगवान शास्त्र आहेत, मी शिष्य आहे. भगवंताचं वचन आहे बहुकार सुत्तामध्ये का भिक्षू आणि उपासक एकमेकांवर उपकार करणारे आहेत. उपासक वर्ग आपल्या कमाईने स्वकष्टाने कमवलेलं दान भोजनाच्या रूपामध्ये, चिवराच्या रूपामध्ये, औषधाच्या रूपामध्ये, शयनासनाच्या रूपामध्ये, परिष्काराच्या रूपामध्ये, पथ्य पाण्याच्या रूपामध्ये भिक्षू संघाला देतात. का त्यांचं जीवन यापन सफल बनलं पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, त्यांना उपास तापासाचं दुःख नाही झालं पाहिजे, त्यांना कुठल्या जाण्याचं दुःख नाही झालं पाहिजे. याची सगळी जबाबदारी उपासक लोक सांभाळतात. सांभाळत आहेत की नाही? आपण नाही सांभाळत का त्यांची जबाबदारी? नक्की सांभाळतो, 100% सांभाळतो आपण. असं कोणताही बंदेजी म्हणू नाही शकत की बाबा रे आमची काही जबाबदारी सांभाळली जात नाही. आपण उपासक लोक नाही 100 रुपये तर 10 रुपये तर देतोच, नाही 1000 रुपये तर 50 रुपये तर देतोच. जशी आपली कुवत आहे आपण त्यांना देतो की नाही, जाण्या येण्याची सुविधा करतो की नाही. मग आपली जबाबदारी बरोबर आहे ना, आपली कंप्लीट जबाबदारी आहे, आपण पालन करत आहोत. मग बंदेची जबाबदारी भगवान बुद्ध काय सांगतात की जे उपासक आणि उपासिका आहे ते जशी तुमची भौतिक मदत करतात तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्यांची आध्यात्मिक मदत केली पाहिजे. कारण ते लोक दुःखी आहेत, बिचारे परेशान आहेत. तर त्या परेशान्या, त्या दुःखांना दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना धम्माचा योग्य आणि उचित उपदेश केला पाहिजे, जेणेकरून त्यांचं दुःख दूर झालं पाहिजे. हे महत्वाचं आहे. उपदेश तर कोणीही करल, येईल आणि काही गोष्टी कथा कहाण्या सांगल, तो उपदेश नाही. त्याला उपदेश म्हणूच नका तुम्ही. त्या कथा कहाण्या कुठेही भेटतात, त्या काही कामाच्या नाही. तुमच्या अडचणी दूर होणारा उपदेश झाला पाहिजे त्यांच्याकडून, तुमचं दुःख दूर होणारा उपदेश झाला पाहिजे, तुमच्या समस्येची उकल होईल असा उपदेश झाला पाहिजे. आणि ते कर्तव्य भिक्षूंचं आहे. तेव्हा तुमच्यामध्ये काय निर्माण होईल? श्रद्धा निर्माण होईल. भगवान म्हणतात की जर असा भिक्षू जो लोकांचं कल्याण करत आहे तर त्या भिक्षू प्रती काय निर्माण होईल? श्रद्धा निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल, जिव्हाळा निर्माण होईल. आणि मग आपल्याला वाटेल की हे भिक्षू चांगले आहेत, आमच्या दुःखाचा त्यांनी विचार केला, आमचं दुःख त्यांनी दूर केलं. तर म्हणून बाबासाहेबांचं स्पष्ट मत आहे की बुद्ध धर्माचं भवितव्य भिक्षू संघावर अवलंबून आहे, भिक्षुणी संघावर अवलंबून आहे. आणि असं असल्यामुळे भिक्षू आम्हाला पूर्ण पुरुष नाही पाहिजे, तर आम्हाला समाज सुधारक पाहिजे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य हे लिहत असताना
या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे, स्पष्ट शब्दामध्ये लिहून ठेवलेला आहे की हा समाज सुधारक कसा घडेल, कसा बनेल, तर त्याला ट्रेनिंग पाहिजे, काही दिवसाची, काही महिन्याची, काही वर्षाची. भगवान म्हणजे बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत तो भिक्षू पूर्ण पुरुष स्वतः बनणार नाही तोपर्यंत दुसऱ्यांना तो उपदेश करू शकणार नाही. त्याला विशिष्ट ट्रेनिंगची गरज आहे. त्याने ट्रेनिंग घेतली पाहिजे, पूर्ण पुरुष स्वतः बनला पाहिजे आणि नंतर मग त्याने जनमानसाच्या हितासाठी, भल्यासाठी कामं केली पाहिजे. आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा विरुद्ध आहे. एखादा बंतेजी बनला, चिवर अंगावर आलं की त्याला लोक बंधन करणं सुरू करतात, अभिवादन करणं सुरू करतात, दान देणं सुरू करतात, त्याला परित्राण पाठ येणं सुरू होऊन जाते, पूजा पाठ येणं सुरू होऊन जाते. त्यांना वाटते अरे जमलं रे बाबा काम. आणि अशा वेळेस मग समाजामध्ये मिसळते, जे वाटेल ते सांगते, संपला विषय त्यांचा. स्वतःला पूर्ण पुरुष बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी केली का? नाही केली. आता आमचे एक बंधेजी पुण्याच्या विहारामध्ये गेले. एवढं मोठं त्यांचं गाठोडं, असं एकदम ते बॅग त्यांची, त्याच्यातच पात्र, त्याच्यातच पुस्तकं, त्याच्यात चिवर, त्याच्यातच हे एवढं मोठं असं खांद्यावर लटकून टूक 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 गेले विहारामध्ये. आता विहारातले लोक या बंदेजी, वंदामी बंदेजी, नमो उद्धाय वगैरे, बसा, पाय धुवाल, पाणी बिनी, बॅग बिग ठेवली. आणि प्रवचनाचं आहे का, आले बाबा तू त्या प्रवचन झालं. बंदेजीचं प्रवचन सुरू झाले. त्याच्या सुरू गोष्टी, तांती श्लोक, तुशी श्लोक, यामा लोक, हे लोक न थे लोक, जे त्यांचं सुरू झालं आणि संपूर्णही गेलं. आणि मग तो त्यांचा असा बोजा बिस्तर. लोक म्हणले वा वा वा, काय महान बंदेजी, काय मस्त सांगितलं, काय मस्त सांगितलं. गेले निघून दुसऱ्या दिवशी. मग आला तू फोन माणसाचा एका, सर म्हणे असं असं झालं म्हणे. तर बोला अरे चांगलं झालं ना म्हणलं, बंदेजी आले, दान दिलं, सगळी सेवा केली, चांगली गोष्ट आहे. पण म्हणे हे असं असं सांगितलं म्हणे बंदेजीनं म्हणे, आणि त्यांचा असा असा अवतार होता म्हणे. तेव्हा मला तुमची आठवण आली म्हणे. तर तुम्ही बंदेजी जेव्हा होते आमच्या शहरामध्ये, तर तुमचं राहणीमान कसं होतं, तुमची बॅग कशी होती, त्या बॅगेमध्ये काही सामान नाही, तो असा बोजा बिस्तर नाही, नाही का, चालणं, बोलणं, उठणं, बसणं, लोकांना उपदेश करण्याची पद्धत, जे त्या लोकांना पटल, रुचल, त्यांच्या कामी येईल ते सांगण्याची पद्धत. तुम्ही नाही सांगितलं म्हणे सर असं कधी, हे लोक न तो लोक. जेव्हा आम्ही तुमच्या विहारात आलो, काही प्रश्न विचारले, तेव्हा तुम्ही सांगितलं म्हणे का बाबा रे असं असं आहे बाबा, पण जनमानसात नाही सांगितलं म्हणे. तर आम्हाला मोठी आठवण आली म्हणे सर तुमची. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे की जनमाणूस काय आहे. ठीक आहे ना बाबा, असेल ते असेल, भगवान बुद्धाचं ज्ञान आहे, ते भगवान बुद्धाच्या अनुभवाचं ज्ञान आहे, आपल्या अनुभवाचं आहे का? जो आपल्या समोर बसलेला माणूस आहे त्याच्या अनुभवाचं ते आहे का? आपल्याला माहिती आहे ना PhD आहे, आपल्याला माहिती आहे DSc आहे, आपल्याला माहिती आहे MPhil आहे, आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा डिलीट सारख्या डिग्री आहे. अरे पण त्या ABCDच्या माणसाला काय त्याचा उपयोग आहे? त्याला अजून पहिल्या वर्गात तो गेला नाही, त्याला साध्या साध्या गोष्टी माहित नाही, तर त्या माणसाला तुम्ही ते PhDचं ज्ञान कसं द्याल बरं? का देऊन फायदा आहे? मग जर एखाद्या उपासकाने म्हटलं का बंदेजी असं कसं, तर नाही तुमची श्रद्धाच नाही बुद्धधम्मावर, धम्मावर श्रद्धा नाही, काय अर्थ झाला त्याला? आपल्या समोरचा जो व्यक्ती आहे तो कोणत्या मेंटॅलिटीचा आहे, तो कोणत्या अडचणीमध्ये आहे, ते पहिलं पाहून त्याला उपदेश करायला पाहिजे की नाही? तुमच्याकडे नॉलेज कितीही राहील. आता भगवान तथागताकडे बुद्धत्वाचं ज्ञान होतं, मग सांगत फिरले बुद्धत्वाचं ज्ञान. भगवान बुद्ध त्या किस्सा गौतमीला सांगले बुद्धत्वाचं ज्ञान, त्या अंगुलीमालला सांगले बुद्धत्वाचं ज्ञान. भगवान बुद्ध होते ना, त्यांना तर हजारो गोष्टी माहित होत्या, करोडो गोष्टी माहित होत्या, पण ज्या माणसाची गरज जशी आहे, दुःख आहे, तसं सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर माहित आहे किती ज्ञानी होते? अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, अँथ्रोपॉलॉजी, सोशिओलॉजी, लॉ, अशा अनेक विद्येने विभूषित बाबासाहेब आंबेडकर होते. पण जेव्हा ते सर्वसामान्य अस्पृश्य लोकांमध्ये गेले, त्या लोकांना बाबासाहेब काय सांगायचे? त्या महिलांना बाबासाहेब म्हणायचे, तुम्ही एखादा सोन्याचा फुटका मणी वापरा, नाही तर दागिनेच वापरू नका, पण हे असे लोखंडाचे किंवा बाकीचे आहे ते दागिने बिलकुल वापरायचे नाही. जशा त्या हिंदू महिला किंवा ब्राह्मण महिला चांगल्या साड्या नेसतात किंवा राहतात, तशा प्रकारे तुम्ही चांगल्या साड्या नेसा, चांगले स्वच्छ राहा, नीटनेटके राहा, तुमचा
बाप असेल, भाऊ असेल, नवरा दारू पिऊन जर येत असेल तर त्यांना घराच्या बाहेर हाकलून द्या, दरवाजा लावून द्या, पण त्यांना घरामध्ये तुम्ही घेऊ नका. म्हणजे एक प्रकांड पंडित माणूस, लॉचा कायद्याचा एवढा मोठा अभ्यासक, जो माणूस संविधान लिहू शकते, त्या माणसाची भाषणं कशी होती? जनमानसामध्ये गेल्यानंतर ते लॉच्या डिग्र्या सांगत बसले का त्या ठिकाणी? ते कायदे सांगत बसले, कायद्याची भाषा बोलले त्या लोकांसमोर. वाचा ना बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं, कशा साध्या साध्या सरळ सरळ सोप्या सोप्या गोष्टी लोकांना बाबासाहेबांनी समजावून सांगितल्या. पण तेच बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संसदेमध्ये भाषण करायचे तर ते भाषण तुम्ही वाचा. तेच बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये भाषण करायचे, ते भाषण तुम्ही वाचा. तेच बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे लेजिस्लेटिव्ह मध्ये भाषण करायचे, ते भाषण तुम्ही वाचा. फरक आहे की नाही? बाबासाहेबांना किती माहिती होती का मी कोणत्या ठिकाणी उभा आहे, मी कोणाला कोणती गोष्ट सांगितली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की भिक्षू लोकांनी जनतेची भाषा शिकली पाहिजे, की जनता ज्या समस्येमध्ये, ज्या अडचणीमध्ये आहे त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. पण दुर्दैव आमचं हे आहे की बंदेजी लोकांना यामध्ये कसल्याही प्रकारचा काही इंटरेस्ट नाही, कसल्याही प्रकारे काही आवड नाही. अरे साध्या साध्या गोष्टी ते लोक करू शकले नाही आयुष्यामध्ये, साध्या साध्या गोष्टी. 2013ला जेव्हा आमची मीटिंग झाली, आमचे एक बंदेजी बिमार पडले होते, पेपरमध्ये बातमी, बंदेजी बिमार पडले, मदत करा, दान करा, हे करा, ते करा. आम्ही त्यावेळेस औरंगाबाद मध्ये पाहायला गेलो, तिथे मीटिंग घेतली आम्ही. आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी ठरवलं का भिक्षूंचा मेडिकल फंड तयार करा. दर महिन्याला 500 रुपये बंदेजीने जमा करायचे. एका बंदेजीकडे ती जबाबदारी सोपवून द्या. 200 भिक्षूंची किंवा 300 जे असेल त्यांची यादी बनवा, त्यांचं एक अकाउंट काढा आणि 500 दर महिन्याला टाका, दर महिन्याला टाका. दर महिन्याला टाकला लाखो रुपयाचा फंड जमा होईल भिक्षू लोकांचा. आणि कोणताही बंदेजी बिमार पडो, खेड्यातला पाड्यातला कुठला आहे, तर हाच पैसा डायरेक्ट त्या बंदेजीच्या आरोग्यासाठी आपल्याला लावता येईल. कोणा आपण पेपरामध्ये बातमीने व्हॉट्सअपवर बातमी टाकत बसायची गरज पडणार नाही. म्हणजे भंतेजी मध्ये का भिकारी होईल का? भंतेजी होईल तो, धर्मगुरू आहे तो, आपल्या संपूर्ण बौद्ध समाजाचा आदर्श आहे तो. आणि तो पेपर मध्ये लिहिल का मी बिमार पडलो, माझा पाय मोडला, मला हे झालं, दान पाठवा. मग कोणी 100 पाठवते, कोण 200 पाठवते. म्हणजे काय प्रकार आहे हा? कुणीतरी हे बंद झालं पाहिजे. केला का मेडिकल फंड तयार? 10 वर्षाचा काळ लुटला. 2013 ची गोष्ट, 13 पासून 2024 पर्यंत 10 वर्षामध्ये किती पैसा जमा झाला असता भिक्षू संघाकडे? आज भिक्षू संघामध्ये मेडिकल फंड कमीत कमी 1 करोडच्या आसपास जर झाला असता तर कोणताही बंदेजी बिचारा बिमार पडला, ऍक्सिडेंट झाला, काय झाला तर तोच पैसा 4 लाख, 2 लाख, 1 लाख काय खर्च आहे दिलं असतं आपण. आपली भिकारी वृत्ती कधी जाईल? आपण बंदेजी आहो का भिकारी आहो? हा तर पहिला प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे. त्याच वेळेस आम्ही हे सांगलं होतं का भिक्षूंचं एक कार्यालय असलं पाहिजे. त्या कार्यालयामध्ये जेवढे महाराष्ट्रातले बंदेजी आहेत, भिक्षुणी आहेत, त्यांचा पूर्ण पत्ता असला पाहिजे, नाव असलं पाहिजे, त्यांचा पूर्ण डेटा कलेक्ट झाला पाहिजे. कोणता बंदेजी कुठे राहते, त्याने कोणतं काम केलं, विहार आहे की विहार नाही आहे, काय त्यांची प्रॉपर्टी आहे, कुठून दीक्षा घेतली, कोणत्या गावाचा आहे, आईवडील कोण आहेत, सगळी एक डेटा तयार करा. तो एका क्लिकवर उपलब्ध झाला पाहिजे. मोबाईल मध्ये म्हणा किंवा लॅपटॉप मध्ये म्हणा किंवा इंटरनेटच्या माध्यमाने एक वेबसाईट तयार करा. केली आजपर्यंत कोणी? केली का आजपर्यंत कोणी? अरे साधी आम्हाला भिक्षू संघ किती आहे आणि किती संख्या आहे आणि कोण कोणता बंदेजी चांगला आहे का वाईट आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही आहे. आणि माझ्यासारखा माणूस जेव्हा असं बोलते तर मला एकच वाक्य लोक बोलतात, मग तुम्ही एवढे शहाणे होते तर बंदेजी काऊन नाही राहिले? मी त्यांना म्हणतो बयाळ लोक हो, जेव्हा बंदेजी होतो तेव्हा काय केल्या? जेव्हा बंदेजी होतो तेव्हाच्या सुधारणा सांगत आहोत तुम्हाला, आताच्या तर सांगतच नाही. आणि आता जे सांगतो ते तुम्ही जिंदगीत करू शकत नाही. आता जे सांगतो ते करू शकतात का? त्यांना म्हणलं घ्या शिबिराने शिकवा पंचस्कंद आणि हे न ते शिकवू शकतात? आहे तेवढी ताकद? या तर साधारण गोष्टी सांगितल्या होत्या मी त्यांना, तेव्हाच्याच नाही केल्या. त्यांना धम्म स्कूल 2014ला सुरू केली, बंदेजी होतो तेव्हा मी त्यांना म्हणलं ही धम्म स्कूल सुरू करतो आपण, परियत्ती संडे धम्म स्कूल. जे आमच्या समाजातले लहान लहान मुलं आहेत 14 वर्ष वयोगटातले, त्या प्रत्येक गावामध्ये 10 कुटुंब 5 कुटुंब असतील त्यांचे मुलं, त्यांना आपण हे सिलेबस देऊ, त्यांना धार्मिक बनवू, त्यांना जातक कथा शिकवू, अभ्यास कसा करायचा शिकवू, आई वडिलांची कसं राहायचं ते शिकवू, बुद्धवंदना शिकवू, ध्यान शिकवू. तिथपासून आपण सुरुवात करू यांना धार्मिक बनवण्याची. कोणत्या बंदेजीनं मला मदत केली? 2014 पासून 2024 पर्यंत सिलेबसची पुस्तक छापू शकलो नाही. माझं काम होतं हे, माझं काम होतं, माझ्यासाठी होतं. मला काय भेटणार होतं त्याच्यातून? म्हणजे मी हे याच्यासाठी सांगत आहो का भिक्षू संघ जर जबाबदारी जर घेत नाही बुद्धधम्म प्रचार प्रसाराची किंवा लोकांच्या कल्याणाचे, लोककल्याण होईल कसं?
ना ते मेडिकल फंड बनवू शकले, ना भिक्षू संघाचा डेटा कलेक्ट करू शकले, ना धम्म स्कूल्स लहान मुला मुलींसाठी चालवू शकले आणि चालवत आहेत, ना एखादी थडगतीची मोनॅस्ट्री बनवू शकले का त्या ठिकाणी 100-200 बंदेजी राहतील, त्या ठिकाणी त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाईल, शुद्ध शिकवलं जाईल, विनय शिकवलं जाईल, अभिधम्म शिकवलं जाईल. जे बाबासाहेब आंबेडकर म्हणले की कंपॅरेटिव्ह रिलिजियस स्टडी म्हणजे दोन धर्मांचा चिकित्सक अभ्यास करण्याच्या पद्धती शिकवल्या जातील. जे सायंटिफिक रिव्होल्युशन्स झाल्या त्याचा आणि बुद्ध धर्माचा कसा संबंध आहे हे शिकवलं जाईल. सायकोलॉजिकल आणि मेडिकल सायन्सच्या जी प्रगती आहे, बुद्ध धर्मातले काही विषय आहे त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी शिकवली जाईल की जेणेकरून लोक माणसामध्ये त्या गोष्टीचा प्रचार प्रसार करून लोकांना कल्याण करतील. करू शकले हे विचार आम्ही आमच्या भाषणांमधून सांगले, वारंवार सांगले, मित्र म्हणून त्यांना फोनवर सांगितले का करा, असं करू शकता तुम्ही. करू शकले? करता येते त्यांना? ना मोनॅस्ट्री, ना लहान मुलांच्या धम्म स्कूल, ना मेडिकल फंड, ना तुमची एकता किंवा एकात्मता दिसत आहे या ठिकाणी. त्यांना म्हणलं स्वतःचं पब्लिकेशन 2008 ला सुरू केलं, धम्मचेतीय शुद्ध संदेश. त्यांना म्हणलं भिक्षू संघाचं पब्लिकेशन आहे. आम्हाला साहित्यिक म्हणून कोणी विचारत नाही, बंदेजी लोकांना पूजा पाठ करणारा पुरोहित म्हणून, पुजारी म्हणून आम्हाला विचारतात. पण आमचंही कर्तव्य आहे की आम्ही साहित्यिक म्हणून नावारूपाला आलो पाहिजे, विद्वान म्हणून नावारूपाला आलो पाहिजे. तर आपण आपली पुस्तकं लिहू, ती छापू, तुमच्या नावाची छापू आणि जनमानसामध्ये मोफत वितरित करू, त्यांना दाखवून देऊ की आम्ही पण विद्वान आहोत. साहित्यिकच लोक विद्वान नाही, आमच्यामध्ये विद्वत्ता आहे बंदेजी लोकांमध्ये, हे दाखवू. कोणत्या बंदेजी लोकांनी मदत केली पुस्तकं छापायसाठी आणि कोणतं पब्लिकेशन त्यांनी रन केलं, डेव्हलप केलं? काही नाही केलं, काही नाही केलं. मी निराश झालो, मी फ्रस्ट्रेट झालो. मी म्हणलं मी राहत कुठे आहो नेमका, माझ्या विद्वत्तेचा काही उपयोग आहे की नाही? जसं एखाद्या लेकरू, एखादा पोरगा काही दोन गोष्टी, एखादी ट्रॉफी भेटते, त्याला काही भेटते, तर तो आपल्या मायबापाला पहिलं दाखवते की नाही का बाबा मला भेटलं, आई मला भेटलं, दाखवते ना. तसं आम्हाला काय भेटलं? आम्हाला विद्वत्ता भेटली, आम्हाला प्रज्ञा भेटली, आम्हाला 2 चांगले विचार भेटले. तर आम्ही कोणाला दाखवू? पहिल्यांदा कोणाला दाखवू? आमचे मायबाप कोण आहेत? आम्हाला जन्म देणारे आमचे मायबाप आहेत, ते तर बिचारे अडाणी आहेत, त्यांना काय माहिती समजणार आहे माझं व्यक्तिमत्व काय आहे. तर आम्ही दाखवतो, भंतेजी लोकांना दाखवू ना, भिक्षू लोकांना दाखवू ना का भंतेजी असं असं आहे बाबा, हे झालं पाहिजे, आपल्याला हे केलं पाहिजे आपण. ही कंडिशन आहे. जेव्हा 2016 ला परित्य सुत्त संघो नावाचं पुस्तक 15 ला मीटिंग झाली 150 बंदेजींची नागपूरमध्ये, तेव्हा बंदेजी लोकांनी म्हटलं मानागरत्न तू हुशार आहेस म्हणे, हे पुस्तक तयार करू म्हणे आपण परिसरात सार्वत्रिक स्वरूपामध्ये. 1 वर्ष मी तब्बल त्याच्यावर रिसर्च केला. बर्मा, थायलंड, श्रीलंका, भारत, बांगलादेश अशा देशांमधल्या भिक्षूंना भेटलो, त्या देशांमधल्या पुस्तका कलेक्ट केल्या, त्याचा अभ्यास केला आणि एक सुंदर पुस्तक लिहिलं परित्य सुत्त संघो. आणि त्याच्यामध्ये सगळे वर्ग बरोबर पाडले, वंदना, दान वर्ग, परित्य वर्ग, धम्म वर्ग, विनय वर्ग, अभिधम्म वर्ग. काय एका भिक्षूकडे ते पुस्तक परफेक्ट पाहिजे आणि त्याच्यातूनच त्यानं सर्व म्हटलं पाहिजे. त्याची प्रस्तावनाच्या ओपन पेजेसची लिहिली मी त्या काळामध्ये, काय त्याचा अर्थ आहे ना, काय कशा पद्धतीने आपण लोकांना समजावून सांगलं पाहिजे. उत्तम पुस्तक झालं, श्रेष्ठ पुस्तक झालं. 150 बंदेजी होते त्या मीटिंग मध्ये. किती होते? 150 बंदेजी. आणि ते पुस्तक छापासाठी किती बंदेजीने मदत केली? 4-5 बंदेजींनी. त्यापैकी आमचे पूजनीय सदानंद बंदेजी, विपस्सी बंदेजी आणि आमचे सारीपुत्र आणि अभयपुत्र, ते अभयपुत्र आता मरण पावले ऍक्सिडेंट मध्ये. तर अशा काही बंदेजी लोकांनी त्या पुस्तकासाठी मदत केली आणि पहिल्यांदा आम्ही त्याच्या काही प्रती काढल्या 2016 मध्ये. त्या संपल्या. अनेक लोक म्हणतात ते पुस्तक छान आहे, भिक्षूंच्या चांगलं वापराचं आहे, उपासकांसाठी आहे. मी त्यांना म्हणतो मग आहे तर मग कलेक्शन करा ना, छापा, काय प्रॉब्लेम आहे? मी तर तयारच आहो, 1 रुपया द्यायला तयार नाही. मला प्रश्न पडते का हे लोक धम्मप्रचारक आहेत का जीवन यापन करणारे लोक आहेत? हे एवढे सुंदर सुंदर चांगले चांगले काम जे जनहिताचे आहेत, जनतेच्या कल्याणाचे आहेत, तर ते लोक करत नाहीत. त्यांना काय वाटते माहित आहे का? हे महानागरत्नाचं काम आहे ना, महानागरत्न करत बसेल. त्यांना अजूनपर्यंत या तरी गोष्टीची अक्कल नाही आलेली आहे, मिलिंद प्रश्नाच्या पहिल्या प्रश्नाची, का महानागरत्न नावाचा माणूसच नाही आहे या जगामध्ये, तो अस्तित्वातच नाही आहे. ते व्यवहारासाठी दिलेलं फक्त नाव मात्र आहे तो धर्म आहे आणि तो धर्म प्रसारित होण्याचं एक माध्यम आहे, बाकी काय आहे? म्हणजे हा अहंकार किंवा ही सोच त्यांची जात नाही, गेली नाही. आणि आपण अपेक्षा करतो की आम्हाला धम्म समजला पाहिजे, कळला पाहिजे. कसा कळेल, कसा समजेल?
बाबासाहेबांचा हा चौथा प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा आहे की आपल्याला असे समाज सुधारक घडवण्याची गरज आहे. आणि हे भिक्षू म्हणून समाज सुधारणा जेव्हा करतील, जनमानसांमध्ये पोहोचतील, तुमचं माझं सर्वांचं दुःख दूर करण्यासाठी उपाय देतील, मार्गदर्शन करतील, तर ते आपल्या भल्याचे लोक आहेत. परंतु ते केवळ आपल्या दानावर आपले स्वतःचे ऐश आराम पूर्ण करतील तर ते काही कामाचं नाही. अनेक भंतेजी लोक आता पोपटासारखे टिवटिव करतात, तर त्यांना म्हणतो माझ्या समोर नाही, ते कोणाही समोर करा, माझ्या समोर नाही. कारण तुम्ही घरगृहस्थीमध्ये येऊन 1 महिना जगू नाही शकले बयाळ लोक हो. 1 महिना तुम्हाला जगता नाही आला. घरगृहस्थीत आल्यानंतर म्हणजे चिवर सोडल्यानंतर तुम्हाला 1 महिना, 2 महिने, 3 महिने घरगृहस्थीत जगता नाही आलं. आणि काय रे तुम्ही सांगता माता पितू उपट्टानं प्रवचनांमध्ये करून दाखवलं, तुम्ही करून दाखवलं का? आणि हा महानागरत्न भंतेजी असताना चांगलं जगला, घरगृहस्थीत आल्यानंतरही मी चांगलंच जगत आहो. धम्माचे तर कामं करत असाव, पण माय बाप भाऊ बहीण नातेवाईक पत्नी मुलं सर्वांना जशी परिस्थिती आहे आपली त्या परिस्थितीमध्ये सांभाळत असाव आणि आदरणीय जाव. कारण धम्म हा जगण्याचा मार्ग आहे. आणि जर तुम्हाला भिक्षू जीवनात जगता येत नाही आणि भिक्षूचे जे मत तुम्ही सांगता प्रवचनांमध्ये ते घरगृहस्थीत आल्यावर जर जगता येत नसेल तर मग तुम्ही गृहस्थ लोकांना सांगता कशाला त्या गोष्टी? माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही सांगता कशाला त्यांना? तुम्ही क्लिअर स्पष्ट सांगा ना का बाबा रे तुमच्या समस्या काय आम्हाला समजत नाही, आम्ही आता हे पुस्तकातलं वाचू सांगत आहोत असं म्हणा. प्रॅक्टिकल तर तुम्हाला जगता आलं पाहिजे. तुम्ही जगून तर पहा, नाही जगू शकले. मग आता त्यांनी काय उपाय निवडला? काही लोक आहे ना का आपल्याला तर जगता आलंच नाही, समजलंच नाही, मग त्याच्यापेक्षा परत चिवर घ्या आणि परत जनतेला पोपटपंची सारख्या पोपट ट्यावट्याव करा. झालं, ट्यावट्याव करणं सुरू आहे. साधारण उपास, वा वा मस्त प्रवचन दिलं, मस्त प्रवचन. पण तो जेव्हा घरगृहस्थीत होता जगता आलं का त्याला त्या नियमानुसार? मग नाही आलं तर मग त्याचं ते पोपटपंची काय कामाची आहे? माझं म्हणणं हे आहे की तुम्ही प्रॅक्टिकली किती ठाम आहात. आज बाबासाहेब आदर्श कशामुळे आहे? कारण ते प्रॅक्टिकली जगले आणि जगून दाखवलं. मग आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे. हे लोक प्रॅक्टिकली जगत नसल्यामुळे प्रॅक्टिकल समस्येचे उत्तर यांच्याकडे नाही. तुम्ही कोणत्याही भंतेजीकडे जा, सिंपल प्रश्न विचारा, साधा प्रश्न विचारा की भंतेजी मला इतका चिडचिडपणा येते ना, मोठा टेन्शन येते मला, काय उपाय करू? या साध्या प्रश्नाचं उत्तर जर कोणी जर पद्धतशीर जर देईल ना ते मानतो मी. ते तुम्हाला एकतर वाक्य वापरतील, हे आपलं जे शिबिर सेंटर आहे ना तिथे माझे मित्र आहेत किंवा काय, तुम्हाला मी नंबर लावून देतो म्हणतात, तुम्ही जा म्हणतात, शिबिर केल्यानं तुमचा क्रोध नसतो ते म्हणतात. किंवा तुम्ही मैत्री भावना करा म्हणा, किंवा तुम्ही वंदना म्हणा म्हणतात. म्हणजे त्या माणसाचं समाधानच होत नाही. समजतात तो असाही कधी कधी काही काही माणसं असंही म्हणतात, बाया वगैरे मोठे विचार होतात, तेव्हा म्हणते की आम्ही शिबिर केलं म्हणतात 10 दिवसात. कधी कधी असंही म्हणतात की मैत्री भावना आम्ही रोजच म्हणतो, म्हणतात मंगलो मंगलो, गोळगौरीची असते म्हणतात ते वंदना, एक नाही का सबका मंगल वगैरे, ते आम्ही रोजच म्हणतो, टीव्हीवरही ऐकतो, टेपवरही लावतो, तरी ते येतेच म्हणतात चिडचिडपणा. मग हा बंदेजी म्हणते नाही आता काय झालं ते, आता मला एक नाही का कार्यक्रम आहे थोडासा दुपारचा, त्याच्यामुळे मला आता जा लागल ताई नाही का, तर त्याच्यामुळे ठीक आहे आशीर्वाद वगैरे दानबिन काय द्या तसं देऊन द्या आणि आपण मंगल मैत्री करू, आशीर्वाद देऊ, ठीक आहे. तो राहिला प्रश्न तसाच त्या बाईचा. आणि तिला मग काही दिवसानंतर बिचारा ट्रेस तणाव काही तकलीफ असेल, नाही सॉल्व्ह केली या माणसाने, अपेक्षा तर होती सॉल्व्ह करल बाबा दुःख आमचं, मग तिला सायकॅट्रिक कडे जावं लागते. गेली सायकॅट्रिक कडे, म्हणजे दर महिन्याचा खर्चही वाढला, मेंटल स्टेट काही दुरुस्त झाली नाही. काय अर्थ आहे? म्हणजे तुम्हाला लोकांच्या जीवनात दुःख समजत नाही, त्याचे उपाय समजत नाही, तर तुम्ही करत काय आहे? तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. मी काही कोणत्या भिक्षू संघावर टीका टिप्पणी करण्याची माझी मानसिकता नाही आणि मी कशासाठी करू. मी स्वतः भंतेजी राहिलो, त्याच्यामुळे त्यांच्या अडचणी मला माहित आहे, त्यांचं सगळं माहिती आहे. फक्त माझी ही अपेक्षा आहे, माझी म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांची अपेक्षा आहे, या धम्मग्रंथामधली अपेक्षा आहे का भिक्षू हा परिपूर्ण व्यक्ती बनला पाहिजे आणि त्याने जनतेच्या भल्यासाठी कामं केली पाहिजे, भल्यासाठी उपदेश केले पाहिजे, लोकांची भाषा त्यांनी शिकली पाहिजे. म्हणजे भाषा म्हणजे मराठी हिंदी नाही, त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी कशा आहेत काय आहेत त्या कशा सॉल्व्ह करायच्या त्या जर त्यांनी जर केल्या तर तुम्हाला सांगतो भारत बौद्धमय राहिल्याशिवाय राहत नाही. बौद्ध राष्ट्र निर्माण होऊ शकते. ज्याप्रमाणे आपण पाहतो की तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री धर्मगुरू आहेत, पण तरी ते मुख्यमंत्री आहेत की नाही. राजकारण आणि धर्म हे एकच गोष्ट असते.
मग आपल्या देशामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही धम्म आणि राजकीय व्यवस्था, धम्म आणि अर्थशास्त्र, धम्म आणि समाज, धम्म आणि संस्कृती, धम्म आणि कौटुंबिक जीवन, धम्म आणि आरोग्य, या प्रत्येक गोष्टीची सांगड जेव्हा घालायला लागतात तेव्हा बुद्ध राष्ट्राची निर्मिती व्हायला लागते. आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की प्रबुद्ध राष्ट्र निर्माण करायचं आहे, बुद्ध राष्ट्र निर्माण करायचं आहे, जिथे स्वतंत्रता, समानता, बंधुभाव, न्याय, नीती आणि सर्वांच्या कल्याण असेल. तर असं राष्ट्र निर्माण आमच्या भरोश्यावर होणार आहे का? आमची आपली मर्यादा आहे. हे भिक्षू संघाच्या भरोश्यावर होईल, हे भिक्षुनी संघाच्या भरोश्यावर होईल. तर त्यांनी या पद्धतीने विचार करून काम करण्याची गरज आहे आणि मोठमोठे स्वप्न, ड्रीम्स निर्माण करून ते जनमानसाचं भलं आणि जनमानसाचं कल्याण करण्याची गरज आहे. केवळ मी माझं बुद्ध विहार बनवतो आणि त्या ठिकाणी मी हे करतो ते करतो म्हणून पैसा ऐटण्यामध्ये काही अर्थ नाही. बिना पैशानं कामं होतात. आमच्याकडे कुठे पैसे होते? पैसेच नाही आहेत, पण कामं तर होतच आहेत. 1.5 लाखापेक्षा जास्त पुस्तकं मी मोफत वाटले की नाही? होते का पैसे माझ्याकडे? काहीच नाही. आता माझ्या बँक बॅलन्स मध्ये 5,000 2-4 हजार असतील तर असतील मोठ्या मुश्किलनं. महिना भरते तेव्हा माणसाला प्रश्न पडते की आता काय करावं. पण काही फरक नाही पडत मला, मी त्याचं काही टेन्शन घेत नाही. उदाहरण सांगत आहोत. पैसे लागत नाही कामं व्हासाठी. लागते ती प्रज्ञा, लागते ते शील, लागते ते समाधी आणि दुसऱ्यांप्रती असणारी अनुकंपा, दया आणि त्यांचं काहीतरी खरंच कल्याण करण्याची भावना. ती जर असेल तर तुम्हाला तेवढी तर मदत नक्कीच भेटते जेवढ्या भरोश्यावर लोकांचं कल्याण होईल. आणि आम्ही जेवढे धम्म स्कूल्स आम्ही चालवत आहोत, आम्ही मूलपर्याय बुद्धिस्ट सेमिनरी चालवत आहोत. आताच मी बुद्धिस्ट मेंटल हेल्थ काउन्सिलचं सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कारण मेंटल हेल्थच्या क्षेत्रामध्ये आपल्याला भविष्यात काम करायसाठी पब्लिकेशन चालवत आहोत आणि लोकांपर्यंत, हजारो लोकांपर्यंत आपण आपली पुस्तकं पोहोचवत आहोत, मेसेज पोहोचवत आहोत, संदेश पोहोचवत आहोत. जातच आहे की नाही? याला का पैसे लागत आहेत का? फार पैसे नाही लागत आहेत. थोड्याशा पैशाने होते हे काम, पण बुद्धी ते आवश्यक आहे. आणि ती बुद्धीचा विकास होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही पूर्ण पुरुष बना, तुम्ही धम्म बरोबर शिका, विनय शिका, त्याचे ट्रेनिंग बेस कामं करा आणि ते जेव्हा झाले का लोककल्याणाचं तुम्हाला नक्की समजते कसं करायचं आहे. तर आपल्यावर ही जिम्मेदारी आहे, उपासक उपासिकांवर नक्की जिम्मेदारी आहे ही का आपण भंते जी आहे त्यांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो, त्यांना वंदन करतो, परंतु आपली जबाबदारी आहे की त्यांनी आपल्याला उपदेश पण केला पाहिजे आणि ही जबाबदारी आपल्याला पालन करून घेता आली पाहिजे. आणि याच्यासाठी कसा संघावर दबाव आणता येईल याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे. संघामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते नक्कीच झाले पाहिजे. आपल्याकडे डेटा अवेलेबल नाही, आताच सांगितलं मेडिकल फंड नाही, या गोष्टींसाठी आपण दबाव टाकला पाहिजे भिक्षू संघावर. हे जे प्रवचनात तुम्ही ऐकला, कोणत्याही भंतेरी दिसले का त्यांना तुम्ही हे सांगा की तुम्ही बिमार पडल्यावर काय करायचं. मेडिकल फंड तयार करा. पैसे तर नाही, अशातला काही भाग नाही. 500 रुपये मध्ये का लई मोठा आकडा आहे का? एक परित्राणाला गेले का 500,000 रुपये तर सहज कोणी देऊन देतात. पैसे तर आहेत ना, पण ते जमा करावं लागेल ना. संघ भावना का माझ्यामुळे दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, श्रामणेरांचं कल्याण झालं पाहिजे. असे आमचे वयस्कर आर्याजी आहेत, दिसत आहे, आपल्या डोळ्यानं दिसत आहे. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला कोणी आहे का त्यांच्याकडे सेविका? एखादी भिक्षुनी आहे का, एखादी श्रामणेरी आहे त्यांच्या सेवेसाठी? त्यांना घरी राहावं लागत आहे आपल्या स्वतःच्या. नातेवाईक रिश्तेदार त्यांचं करतात. आमचे गुरु, माझे गुरु जेव्हा मरण पावले माझ्याकडे पुण्याला होते, आरोग्य चांगलं होतं, आम्ही सगळं सेवा केली, सांभाळ केला त्यांचं. ते म्हणले मी गावाकडे जातो. शेवटी नाही त्यांचा कोणी सांभाळ केला, उपासक उपासिकांनी किंवा भिक्षूंनी. घरी गेले, घरी राहिले, घरीच मरण पावले. मग ही कंडिशन डोळ्यांना दिसत नाही भंतेची लोकांच्या का? आमच्या म्हाताऱ्या भंतेची कशी आपत आहे, श्रामणेरांची कशी आपत आहे, भिक्षुण्यांची कशी आपत आहे. अरे जिथे तुम्ही भिक्षू संघातल्या या तुमच्या सदस्यांचे किंवा कुटुंबियांचंच तुम्ही दुःख दूर नाही करू शकत आहात, तर तुम्ही काय जनतेला मार्गदर्शन करता? हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पहिले तुम्ही यांचा तर सांभाळ करायचं शिका, यांची तर परिस्थिती चांगली बनवायचं शिका. नुसते बांधकामं करून काय करता? हे बांधकामं, ते बांधकामं. बांधकामांपेक्षा जास्त गरज आहे आपल्याला भिक्षू संघातल्या दुःखांना दूर करण्याची आणि त्यांना एक योग्य वळण लावण्याची आणि त्यांचा सांभाळ करण्याची. हे वयस्कर आता आर्याजी, इतके वर्षापासून आर्याजी आहे, उदाहरण सांगतो, ते बिचारी कुठे जाईल बरं? आता इतके वर्ष ती भिक्षू संघात राहिली, तिथे म्हातारी होऊन गेली, तर ती आता घरगृहस्थीत तरी जाऊ शकते का? ती नाही जाऊ शकत. मग अशा परिस्थितीमध्ये हिचा सांभाळ करेल कोण? ही जिम्मेदारी भिक्षुनी संघाची नाही. मग भिक्षुनी संघ का सांभाळ नाही करत? त्रास होते म्हणून का बाबा ती बोलत बसेल किंवा ती लघवी करेल किंवा टॉयलेट करेल किंवा काय आम्हाला करावं लागेल, मग कोण करत? आता आम्ही घरगृहस्थीत राहतो, आमचे वडील म्हातारे झाले,
तर आम्ही नाही करणार आहोत का शेजारची लोक येऊन करणार आहे का? त्यांनी आम्ही लहान असताना आमची टॉयलेट काढली, आमची शिशू काढली, तेव्हा तर माईनं कधी विचार नाही केला, कधी बापाने विचार नाही केला की आमचे पोरं असे करतात रे बाबा म्हणून. मग आपण जेव्हा म्हातारा होणार तर आपली परिस्थिती अशी झाल्यावर कोणतरी तर करेलच की नाही. मग भिक्षू संघाचं कोण करेल, भिक्षुणी संघाचं कोण करेल जेव्हा ते म्हातारे होती? मग ही जबाबदारी भिक्षू संघाची नाही का? त्या संघातल्या तरुण बंदेजी लोकांची नाही का? आणि ते जर म्हणत असेल का तुमचं तुम्ही पाहत बसा रे बाबा, मग काय करावं अशा परिस्थितीमध्ये? तर या अडचणी जर समजा त्यांच्या संघातल्या अडचणी ते स्वतःच सॉल्व्ह करू शकत नसतील तर तुमच्या माझ्या कल्याणाचा काय करू शकतात ते सांगा मला. काय कल्याण करतील? प्रवचन देण्यानं जर कल्याण व्हायचं असतं, केवळ प्रवचन देण्यानं कल्याण व्हायचं असतं तर ते विनय पिटक नावाचा एवढा मोठा ग्रंथ कशाला भगवान बुद्धांनी सांगला असता? सूत्रच सांगितले असते, विनय पिटक कशाला सांगलं असतं? कारण विनय पिटक हे कल्याणकारी रचना आहे. तिथे भगवान बुद्धांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की भोजनाची व्यवस्था कशी करायची, चिवरांची कशी व्यवस्था करायची, सगळ्याचं एक सिस्टम भगवान बुद्धांनी विनय पिटकामध्ये दिलं की जेणेकरून भिक्षू संघाचे दुःख, अडचणी, परेशान्या दूर झाल्या पाहिजे. एखाद्याला चिवर नसेल, एक्स्ट्रा चिवर 10 दिवस ठेवा, 10 दिवसाच्या जास्त नाही ठेवायचं. पात्र असेल एक्स्ट्रा 10 दिवस ठेवा, 10 दिवसाच्या वर नाही ठेवायचं. कारण तुम्ही लोभ नाही निर्माण झाला पाहिजे. ते पात्र किंवा ते चिवर ज्यांच्याकडे नाही त्यांना तुम्ही ते दिलं पाहिजे. ही एक समानता भिक्षू संघामध्ये भगवान तथागताने आणली. आज तशी समानता दिसते तुम्हाला भिक्षू संघामध्ये? आज आमच्या आर्यजी या ठिकाणी आहेत, उदाहरण सांगतो मी त्यांचं. ज्यांच्याकडे बिचाऱ्याकडे 500,000 रुपये नसतील आणि काही काही बंदेजीकडे करोडोची प्रॉपर्टी आहे. आज आमचे ते मुंबईचे बंदेजी आहेत, त्यांचे प्रवचन तुम्ही कधी ऐकत असाल. महान स्थवीर बंदेजी आहेत, चेंबूरला राहणारे. 2013 ला त्यांची प्रॉपर्टी 25 करोड होती. आज त्यांची प्रॉपर्टी कमीत कमी 50 करोडच्या आसपास आहे. आमचे मुलांचे बंदेजी, त्यांची प्रॉपर्टी कमीत कमी लाखोची प्रॉपर्टी आहे. त्यांनी कधीतरी या आर्याजीला असं म्हणलं का आर्याजी 5,000 किंवा 10,000 रुपये तुम्ही ठेवा, मेडिसिन साठी लागेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी लागेल? अरे तुम्ही करोडोची प्रॉपर्टी ठेवणारे माणसं, बंदेजी, ज्या बंदेजीकडे पैसे नाही, जाण्याची सुविधा नाही, चिवर नाही, कपडे लत्ते नाही, त्यांना तुम्ही साधी मदत नाही करू शकत आणि म्हणता की देशात समानता आली पाहिजे. तर तुमच्यामध्येच पहिलं समानता आली पाहिजे. तुम्ही तुमच्या बंदेजी लोकांचे दुःख दूर नाही करत आहात, त्यांच्या तुम्ही अडचणी समस्या सॉल्व्ह नाही करत आहात, तुम्ही काय जनतेच्या समस्या सॉल्व्ह कराल? या कंडिशन्स आहेत, या परिस्थिती आहेत. आणि म्हणून माझं मन मोठं दुखते. मला तेव्हाही वाईट वाटायचं आणि आताही मला वाईट वाटते जेव्हा मी अशा म्हाताऱ्या बंदेजी लोकांकडे पाहतो किंवा काय पाहतो. मला तेव्हाही मोठी दया यायची. मी तर असे कित्येक आता माझ्या संपर्कात सिद्धार्थ म्हणा किंवा मुलं आहेत, त्यांना माहित आहे माझा स्वभाव. कोणत्याही अडीअडचणीला बंदेजींना मी पैसे देणं असेल किंवा माझ्या स्वतःच्या, मी असं कधी उन्हामध्ये कोणत्या बंदेजीकडे चप्पल नसेल मी माझी काढून देऊन द्यायचो त्यांना. मी अनवाणी पायानं राहायचो का बाबा बंदेजी तुम्हाला नाही भेटत. ते अरे बाबा तुझे पाय भासतील. मी म्हणलं काय नाही, मला शहरात गेलं मी घेऊ शकतो नाही का, तेव्हा मला कोणीही देईल, पण तुम्हाला कोण देईल? तुम्ही म्हाताऱ्या. हे माझ्यामध्ये दया होती तेव्हा. त्याच्यामुळे भिक्षू लोक मला नेहमी आशीर्वाद द्यायचे. ते नेहमी म्हणायचे की महानगररत्न चांगला आहे. हा चांगुलपणा उपदेश केल्याने नाही आला, त्यांच्या दुःखांना, त्यांच्या अडचणींना समजून त्यांना मदत केली. एवढ्या विहारात आम्ही राहायचो, पण 12-12, 13-13 बंदेजी लोक राहायचो आम्ही. का राहायचो? कारण माझं मन मोठं होतं. आम्ही एकामेकाच्या अंगावर पाय टाकून झोपायचो, कारण जागा एवढीच होती. कोणी इकडे, कोणी इकडे, कोणी इकडे. पण आम्ही मोठ्या प्रेमाने राहायचो, मोठ्या आनंदाने राहायचो, कारण मन मोठं होतं. आणि आज तुमच्याकडे मोठमोठे बुद्ध विहार आहे, 2 बंदेजी तुमच्याकडे, 5 बंदेजी तुमच्याकडे. काय अर्थ आहे? तुमचं मन मोठं नाही, तुम्हाला तो मानसिक विकास झालेला नाही आहे. आणि तुम्ही लोकांना सांगता आम्ही मोठे महान आहो, महान आहो. कायचे तुम्ही महान? काही महान बियन नाही आहे. तुमची महानता तेव्हा सिद्ध होईल जेव्हा तुम्ही लोकांचं कल्याण कराल, तुम्ही बंदेजी लोकांचं कल्याण कराल. तर या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी इथे आपल्याला सांगून ठेवल्या की आम्हाला पूर्ण पुरुष तर पाहिजेच, पण त्या पूर्ण पुरुषाने सामाजिक पुरुष बनलं पाहिजे, समाज सुधारक बनलं पाहिजे. ही बाबासाहेबांची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे. भिक्षू संघाला आपल्याला हे अधूनमधून सांगा लागल. आणि लक्षात ठेवा, काही पाप बीप लागत नाही. तुम्ही असं म्हणाल का अरे भक्तीजींना आम्ही कसं सांगावं पाप लागते? बिलकुल पाप नाही लागत. मग लागलं असं तर मला लागायला पाहिजे सर्वात मोठं पाप, आणि माझ्यापेक्षा जास्त तर पाप बाबासाहेब आंबेडकरांना लागायला पाहिजे होतं. त्यांनी हा प्रश्न विचारला नाही का? लागते का? तसं नसते ना. कारण आपण काही द्वेषानं म्हणत आहोत का त्यांना? आपण काय त्यांची म्हणजे काही नुकसानाच्या दृष्टीने म्हणत आहोत का? अरे आपली ही तळमळ आहे की त्यांचं आचरण सुधारलं,
त्यांच्यात प्रज्ञाशील समाधी किंवा बाकीच्या, तर जनतेचं कल्याण होईल, त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. तर त्यांच्या सुधारणेसाठी जर काही बोलणं असेल, आता एखादी आई आहे, एखादा पोरगा काहीतरी चुकीचं काम करते, दोन तडकवते, म्हणजे त्या आईला का पाप लागेल का? हा, एखादा बाप आपल्या मुलावर रागावते का, तू सिगरेट नको रे पिऊ किंवा काही नको करू, हे तुझं चुकीचं वर्तन आहे, तर त्या बापाला पाप लागेल का? पाप कोणाला लागेल का त्यांना? कारण त्यांच्या मनामध्ये अनुकंपा आहे, करुणा आहे आणि भल्याच्या दृष्टीने ते बोलत आहेत, टीका टिप्पणी करण्याच्या दृष्टीने नाही बोलत आहेत ते. मग भल्याच्या दृष्टीने जेव्हा आपण बोलतो तर त्याच्यामध्ये जनतेचं कल्याण होते, मंगल होते. तर आपल्यावर ही जबाबदारी आहे की भिक्षू संघाला आपण स्टँड केलं पाहिजे, भिक्षू संघाचा आदर सन्मान केला पाहिजे, भिक्षू संघाला पाचारण करून आपल्याकडे ठेवलं पाहिजे, त्यांच्यामध्येही सुधारणा केली पाहिजे. जर त्यांना काही गोष्टी समजत नसतील त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे, अभ्यासाची साधनं त्यांना दिली पाहिजे आणि त्यांना याही गोष्टी समजवल्या पाहिजे की भिक्षू संघात म्हातारे, वृद्ध, सामनेर या लोकांना तुम्ही हे करा, म्हणजे सांभाळा, त्यांचं जीवन चांगलं बनवा, कारण हेच भविष्यामध्ये धम्मप्रचारक बनतील. केवळ आपलं पाहत नका बसू, संघभावना तुमच्यामध्ये येऊ द्या. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना सांगा लागतील आणि वेळोवेळी सांगा लागतील. नाही तर भाषणं दे लोक आहेत आमच्याकडे, ते नुसत्या भंतेजीवर टीका टिप्पणी करतात. टीका टिप्पणी करून पाहिजे, ते अपमान करणं झालं टीका टिप्पणी करणं म्हणजे, नाही का? आता मी भाषण दिलं भिक्षू संघ, पण टीका टिप्पणी केली का? अपमान केला का त्यांचा? अपमान नाही करायचा आपल्याला, कारण तो आपला आदरणीय व्यक्ती आहे. सुधारणा करायची आहे. सुधारणा करणं वेगळं, अपमान करणं वेगळं. अपमानित भाषा नाही वापरायची भिक्षू संघाबद्दल, अपमानित भाषा नाही वापरायची भिक्षुणी संघाबद्दल. ते आपल्यासाठी आदरणीय आहे, पूजनीय लोक आहेत ते. आपण संगम शरणं गच्छामी म्हणतो, संघाच्या गुणांचं स्मरण करतो, त्यामुळे अपमान नाही करायचा. पण जे सुधारणा अभिप्रेत आहे, आवश्यक आहे, त्यासाठी आपण मदत करायची आणि त्यांच्यावरती तशी जबरदस्ती करायची, आग्रह करायचा. तेव्हा आपला देश हा बौद्ध देश बनेल आणि प्रबुद्ध भारत बनेल आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. तर जो काही चौथा प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा होता आणि आजचा आपलं शेवटचं प्रवचन म्हणा की काय, आणि कधी कधी बोलता बोलता मला वेळेचंही भान राहत नाही. तुम्ही काही मला सांगत नाही का वेळ झाला का काय झाला म्हणून. आता ते बघा, आता पाहिला तर समजा मला का लईच वाजले वाटते. 10 असा वाजून गेलेले आहेत. तर आता तुमचा मी अधिक जास्त वेळ घेतला, भूक लागली असेल सर्वांना, तर तो आपला वेळ घेतल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण शांत आणि सदचित्ताने हे जे काही धम्मप्रवचन आहे ते सर्वांनी केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं. धन्यवाद सर्वांना.